येस. सर्वप्रथम आभार मानते जीविदा संस्थेचे मला इथे आमंत्रित केल्याबद्दल. कार्लेकर सरांचेही आभार मानते मला पुन्हा एकदा संधी दिल्याबद्दल त्यांच्या कोर्समध्ये बोलण्याची. आणि मी सध्या मुंबई विद्यापीठात जॉग्रफी डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहे गेली 10 वर्ष. त्याच्या आधी मुंबई विद्यापीठ, त्याच्या आधी सेफ युनिव्हर्सिटी अहमदाबाद आणि SNDT पुणे असा माझा सगळा प्रवास आहे. जॉग्रफीमध्ये जिओमॉर्फॉलॉजीमध्ये स्पेशलायझेशन, MPhil PhD पुणे विद्यापीठातून. आणि त्याच्या आधी MA SP कॉलेजमधनं कार्लेकर सरांकडे डेझर्टेशन. आणि तेव्हापासूनच जिओमॉर्फॉलॉजीची, फिजिकल जॉग्रफीची गोडी लागली. सरांचं सरांचे लेक्चर्स अजूनही आठवतात. म्हणजे मराठी स्पेशल घ्यायचं म्हणून ऍडमिशन BA ला घेतली आणि मग कार्लेकर सरांचं पहिलं लेक्चर ऐकलं आणि डिसिजन बदलून गेला. आणि नो रिग्रेट्स फॉर दॅट. एन्जॉय केलं जॉग्रफी शिकणं शिकवणं इतके वर्ष. कोस्टल जिओमॉर्फॉलॉजी अर्थातच आवडता विषय झाला आणि तो पुढे पर्यंत पण राहिला. त्याच्यामध्ये रिमोट सेन्सिंग GIS ची भर पडली जसं पुढे पुढे शिकत गेले तसं. IIRS देहरादून आणि नंतर सिडॅक इथून रिमोट सेन्सिंग GIS चे कोर्सेस केले. त्याच्यात शिकवण्याची पण संधी मिळाली आणि मग काम करण्याची पण इस्रोच्या एका प्रोजेक्टमध्ये, इस्रो स्पॉन्सर्ड प्रोजेक्टमध्ये संधी मिळाली जवळजवळ 4 वर्ष. आणि तो प्रोजेक्ट सेस्मॉलॉजी आणि रिमोट सेन्सिंग खूपच युनिक कॉम्बिनेशन आणि खूप चांगलं शिकायला मिळालं. चांगल्या लोकांच्या हाताखाली काम करता आलं. सध्या कोस्टल जिओमॉर्फॉलॉजी साधारण विरार ते मढ पर्यंतचा एरिया, मुंबईच्या नॉर्थचा एरिया जो आहे फारसा एक्सप्लोर नाहीये. पुण्याच्या लोकांनी कोकणामध्ये प्रचंड काम केलेलं आहे. कार्लेकर सरांचं नाव अग्रणी आहे, त्याच्याबरोबर इतरही लोक आहेत. पण हा कोस्ट कार्लेकर सरांचंच त्याच्यावर आहे काम. पण खूप प्रमाणात करायला स्कोप आहे असं आढळलं मुंबईत आल्यानंतर. आणि मग तिथे थोडंफार काम चालू आहे. कोस्टल व्हलनरॅबिलिटी असेसमेंट असेल किंवा ऍक्सिडेंट प्रोन एरिया, काही बीचेस आहेत त्यांच्यावर काम चालू आहे अशा पद्धतीने. सो काही प्रोजेक्ट्स मध्ये काम करण्याची संधी मिळाली ॲज अ JRF SRF. आणि नंतर स्वतःची प्रोजेक्ट्स, एक मॅनग्रुव्ज वरचं झालं कम्प्लीट. आणि आता दुसरा एक वेगळा विषय पण स्वच्छ भारत अभियानशी संदर्भात एक प्रोजेक्ट ICSSR नी स्पॉन्सर्ड केलेलं शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. पुढच्या महिन्यामध्ये संपेल. तर मला वाटतं असा साधारण माझा प्रवास आहे. आणि आज आपल्याला बोलायचं आहे ते नॅचरल डिझास्टर्सवर. खूप जास्त स्लाइड्स आणि असं मी न ठेवता त्याचं स्वरूप आपल्या गप्पा असतील या विषयावर अशा पद्धतीने आपण करूया. आणि आवडीचा विषय आहे माझा. जास्त करून मी अर्थक्वेक वर काम केलेलं आहे. त्यातल्या गोष्टी मला तुमच्याशी शेअर करायला, बोलायला जास्ती आवडतील. आणि आपण बघूया पुढे जसं लेक्चर जाईल. आणि तुम्हाला कंटाळा आला की थांबा म्हणून सांगा, तेव्हा थांबू आपण. सो नॅचरल डिझास्टर्स म्हणजे काय आणि मराठीत बोलायचंय. मधनं इंग्लिश शब्द येतील आणि स्लाइड्स मोस्टली इंग्लिशमध्ये आहेत. मला नाही वाटत त्यांनी कोणाला काही प्रॉब्लेम होईल. मराठीत बोलू. मॅडम मध्ये मध्ये आधी इंटरप्ट प्रश्न करतो. विचारेल. थोडस म्हणजे काही टेक्निकल शब्द असतील तर त्यासाठी मराठी नाही शोधूच नका. जास्त इंग्लिश मध्ये बोललात तरी, म्हणजे त्याविषयी इंग्लिश बोललात तरी चालेल. हॅलो. हॅलो. हा. ज्या टेक्निकल टर्म्स आहेत किंवा काही कन्सेप्ट असतील तर त्या इंग्लिशमध्ये सांगितल्या तरी चालतील. काही त्यासाठी मराठी शोधत बसायची गरज नाही असं वाटतं. हा म्हणजे त्या जास्त झटकन कदाचित समजतात. तर शक्यतो प्रयत्न करते मराठीत सांगण्याचा. पण सर, डिझास्टर आणि हॅझार्ड असं दोन्ही शब्द नेहमी आपल्या कानावर पडतात. तर आधी आपण हॅझार्ड म्हणजे मराठीमध्ये आपण ज्याला धोका म्हणतो, पूर, अर्थक्वेक, लँडस्लाइड्स, व्होल्कॅनोज, हे सगळे धोके आहेत. आणि मग त्यांचं डिझास्टर किंवा आपत्ती जेव्हा रूपांतर होतं तेव्हा नेमकं म्हणजे काय. तर कधीतरी कुठेतरी समुद्रात, खोल समुद्रात अर्थक्वेक झाला तर त्याला आपण म्हणूया की हॅझार्ड येते. अर्थक्वेक इज अन हॅझार्ड. पण जेव्हा तो अगदी भर वस्तीत होईल आणि कोणाचं नुकसान होईल मोठ्या प्रमाणावर, तेव्हा त्याला आपण मात्र
डिझास्टर म्हणतो. आणि अशी मेन डिझास्टर आपल्याला माहितीच आहेत की जे रोजच काहीतरी चालू आहे. कुठे दुष्काळ आहे, पूर आहे, अर्थक्वेक्स होत असतात, लँडस्लाइड्स होत असतात, वोल्कॅनो. आणि अशा पद्धतीने सतत माणसाला सामोरं जावं लागतं ह्या आपत्तींना. आणि म्हणून त्यांचा एक वेगळा विचार गेल्या 25 वर्षात जास्त खोलवर पद्धतीने एक डिझास्टर मॅनेजमेंट या दृष्टीने सुरू झाला. आणि मग त्याच्यामध्ये केवळ त्याचा शास्त्रीय अभ्यासाबरोबरच थोडंसं वल्नरॅबिलिटी असेसमेंट आणि डिझास्टर मॅनेजमेंटचा एक प्रमुख भाग बनू बघतोय आज, किंवा बनलेला आहे. ह्याच्यामध्ये असं आहे की डिझास्टर आपण दोन प्रकारची बघतो, मॅनमेड आणि नॅचरल. आपण आज जे बोलणार आहे ते आपला टॉपिक आहे नॅचरल डिझास्टर्स वर बोलणार आहोत. तर ही डिझास्टर्स म्हणजे असे इव्हेंट्स आहेत की एखादी कम्युनिटीचं लाईफ पूर्ण त्याच्यामध्ये अफेक्ट होतं. आणि ती कम्युनिटी ॲज सच किंवा तो एरिया स्वतः त्याच्यातनं बाहेर पडू शकत नाही. त्यांना कोणाची तरी मदत लागते आणि मगच त्यातनं ते बाहेर येऊ शकतात. इतक्या मोठ्या प्रमाणावर जेव्हा एखादा हॅझार्ड इव्हेंट घडतो तेव्हा त्याला आपण डिझास्टर. आणि घरातल्या घरात काहीतरी वरनं डोक्यात तो ती जेव्हा हेल्प करून बाहेर येऊ शकतो, दॅट इज नॉट डिझास्टर. पण अख्खी कम्युनिटी अफेक्ट होते, अख्खा एरिया अफेक्ट होतो, तेव्हा मात्र त्याला आपत्ती असं म्हटलं जातं. सो सिग्निफिकंट फिजिकल डॅमेज ऑर डिस्ट्रक्शन, लॉस ऑफ लाईफ आणि एन्व्हायरमेंटला पोचलेलं काही डॅमेज, असं त्याचं साधारण स्वरूप असतं. तर प्रत्येक हॅझार्ड मध्ये कमी जास्त प्रमाणात साधारणपणे लॉस ऑफ लाईफ, लॉस ऑफ प्रॉपर्टी, सोशल, इकॉनॉमिक आणि कल्चरल डिस्रप्शन आणि एन्व्हायरमेंटल डॅमेज असेच म्हणतात. त्यामुळे प्रत्येक डिझास्टरचं काय इफेक्ट्स जे युनिक आहेत ते आपण तेव्हा तेव्हा डिस्कस करूया. पण जनरल बघितलं तर हे सगळे त्याचे इफेक्ट्स असतात. कॉजेस काय असतात, तर ह्युमन ऍक्टिव्हिटी सोडता बाकीचे जे कॉजेस आहेत ना ते खूप युनिक आहेत प्रत्येक डिझास्टरचे. काही इंटर रिलेटेड आहेत, म्हणजे एका डिझास्टरमुळे दुसरं काहीतरी इनिशिएट होतं. आणि मग त्याची काही उदाहरणं पण आपण बघणार आहोत आज याच्यामध्ये, या प्रेझेंटेशन मध्ये. तर कॉजेस खूप व्हरायटी ऑफ कॉजेस आहेत आणि ते त्या त्या डिझास्टर प्रमाणे आपण थोडंसे डिस्कस करूयात. पण सगळ्यामध्ये कॉमन कॉज विचार करता असा दिसून येतो की ह्युमन ऍक्टिव्हिटी, ह्युमन अँथ्रोपोजेनिक फॅक्टर हा आजकाल फार डॉमिनंट होत चाललाय. आणि त्याच्यामुळे त्या डिझास्टरची सिव्हिरिटी वाढतीये. आणि काही वेळा तो ह्युमन फॅक्टर अगदी उघड उघड दिसतो, उघड उघड लक्षात येतो की अरे या ऍक्टिव्हिटीज मध्ये इथे सगळं तबाही झालीये, डिस्ट्रक्शन झालंय. काही वेळा तो छुपा फॅक्टर आहे की तो क्लायमेट चेंजच्या रूपाने कुठून तरी येऊन आपल्यावरच उलटतोय. मग त्या क्लायमेट चेंज किती अँथ्रोपोजेनिक आणि किती तो नॅचरल क्लायमेट चेंज, हा पुन्हा एकदा एक अभ्यासाचा मुद्दा राहतो. पण ह्युमन फॅक्टर हा आज खूप डॉमिनंट झालेला आपल्याला या डिझास्टरच्या संदर्भात दिसतो. थोडस आता बघूया आपण की हे डिझास्टर्स आहेत ती कशा पद्धतीने आपण क्लासिफाय करू शकतो. क्लासिफाय करण्याचा उद्देश केवळ अकॅडमिक उद्देश नाही, आम्ही वर्गात शिकवतो तेव्हा एक वेगळा उद्देश असतो. पण आपल्याला असं म्हणता येईल की जेव्हा आपल्याला त्याचा कॉज आणि त्याचं स्वरूप कळतं, नेचर कळतं, तेव्हा त्याच्या व्यवस्थापनामध्ये योग्य स्टेप्स घेणं शक्य होतं. सो स्लो ऑनसेट आणि रॅपिड ऑनसेट डिझास्टर्स, असं की काही डिझास्टर्स असतात ती हळूहळू क्रिपिन होतात किंवा हळूहळू जाणवू लागतात. जसं ड्राऊट आहे, एखाद वर्ष पाऊस नाही पडला, कम्युनिटी तारून नेते. दुसरे वर्ष नाही पडला तरी ठीक आहे, ढकलून नेते. 5-5, 10-10 वर्ष जेव्हा पाऊस पडत नाही आणि पाण्याची कमी भासत जाते आणि तिचं अतिशय भयानक स्वरूप धारण करते, आणि तेव्हा ते फटके बसायला लागतात आणि दिसायला लागतात त्याचे परिणाम. तर हे कसं आहे की स्लो ऑनसेट आहे.
आता याच्याच विरोधी दुसरा प्रकार आहे तो रॅपिड ऑनसेट डिझास्टर्स, म्हणजे जसं की अर्थक्वेक्स आहेत. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल मिळणं अर्थक्वेक्स आहेत, लँडस्लाइड्स आहेत टू सम एक्सटेंट. फ्लड्स, सायक्लोन्स जेव्हापासून मॉनिटर करता यायला लागले तेव्हापासून त्यांची सिव्हिरिटी पण खूपशी ओव्हरकम करता यायला लागली. बघा तुम्ही, तुम्हाला आठवत असेल तर पूर्वी म्हणजे 2000च्या आधी येणारी जी सायक्लोन्स होती, 1990 पर्यंतची साधारण किंवा 95 पर्यंतची मला आठवत आहे, साधारण ती ट्रेसेबल नव्हती. जसं आपले मेटेरिओलॉजिकल सॅटेलाइट्स वर गेले, आपण आपले मेटेरिओलॉजिकल सॅटेलाइट्सनी मॉनिटर करू शकू लागलो सायक्लॉन्स, तसं तसं असं झालं की अरे सायक्लॉन येतंय, तर मग त्याच्यासाठी प्रिपेअर्डनेस हा एक खूप मोठा फॅक्टर पुढे आला. आणि लोकांनी कसं त्याच्यावर प्रिपेअर करावं, कसं इव्हॅक्युएशन करावं, लोकांना आधीच कसं सुरक्षित स्थळी पोचवावं, या संबंधीची वेगाने गोष्टी घडायला लागल्या. आणि आता तुम्ही बघाल तर बघा, सायक्लोनमुळे खूप म्हणजे प्रॉपर्टीची तबाही वगैरे नाही वाचवू शकत आपण, पण निदान आपण लोकांचा जीव वाचवू शकतो. कमीत कमी त्याच्यामध्ये डेथ्स होतात असं आज तुम्हाला दिसून येतं. त्यामुळे आता फ्लड आणि सायक्लॉन्स ह्याच्या बाबतीत असं म्हणूया की त्याची तबाही बऱ्याच प्रमाणात कमी करता येते जर आधीपासून काळजी घेऊ शकलो आपण तर. प्रत्येक वेळी हे शक्य होतच असं नाही, पण खूपशा वेळा तुम्ही बघा की सायक्लॉन मॉनिटर केलं जातं आणि मग आता ते कुठल्या कोस्ट मध्ये कुठून घुसेल किंवा निसर्ग वादळ आलं तेव्हा पुणेकरांना तर नक्की आठवत असेल, ते मुंबईला फटका मारणार असं सगळं चर्चा होती आणि ते पुण्यात घुसलं. आणि पुण्यात एक अर्धा पाऊण तास मी तेव्हा पुण्यातच होते, मला अगदी आठवतंय की त्यांनी थैमान मांडलं. खूप प्रचंड सोसाट्याचा वारा, त्याच्याबरोबर थोडाफार पाऊस, पण प्रचंड वेगाने वारे वाहत होते. आणि पुण्यात असं फारसं कधी अनुभवलेलं नव्हतं मी तरी, पण तेव्हा मात्र अगदी भीतीदायक वातावरण निर्माण झालं होतं. आणि मग ते हळूहळू डायआउट झालं आणि शमलं म्हणजे. सो हे स्लो आणि रॅपिड ऑनसेट त्याच्या मधल्या पण बऱ्याच स्टेजेस असू शकतात की ते कशा पद्धतीने तुम्ही त्याच्याकडे बघाल. आणि हे एवढ्याच साठी महत्वाचं आहे की त्याची डायरेक्शन कळली, त्याचं काय म्हणूया स्केल कळली की किती सिव्हिअर आहे, किती व्याप्ती आहे त्याची, किती भागाला अफेक्ट होईल, आधीपासून त्याच्यावर आपल्याला ऍक्शन घेता येते. आणि इन टर्म्स ऑफ ओरिजिन आपण मगाशी बोललोच की मॅनमेड असतात काही डिझास्टर्स आणि नॅचरल असतात. आता आपण मॅनमेड कडे जात नाहीये, पण अँथ्रोपोजेनिक ऍक्टिव्हिटीजचा एक इनडायरेक्ट अपर हँड आज दिसू लागलेला आहे या सगळ्या डिझास्टर्स मध्ये, एवढं मात्र आपण नक्की लक्षात ठेवूया. साधारण 80-90% जी डॉक्युमेंटेड डिझास्टर्स आहेत त्याच्यामध्ये फ्लड्स, अर्थक्वेक्स, ड्राउट्स, ट्रॉपिकल सायक्लॉन्स, हीट वेव्स आणि सिव्हिअर स्टॉर्म्स यांचा समावेश होतो. आता तुम्ही म्हणाल मग काय राहिलं राहिलं तर आता ह्याच्यामध्ये लँडस्लाइड्स, व्होल्कॅनोज यासारख्या काही गोष्टी राहिल्या. फ्लड्सची पण आपल्याला दिवसेंदिवस फ्रिक्वेन्सी आणि इंटेन्सिटी वाढताना दिसते. त्याच्या मागे मग अँथ्रोपोजेनिक फॅक्टर कसा, कुठे, हेही बघूया. काही फ्लडची एक्झाम्पल्स मी घेतलेली आहेत आणि मग त्याचे कॉजेस बघताना असं लक्षात येतं की मुळात जी काही परिस्थिती तिथली आहे ती आहेच, पण त्याच्या बरोबर आपणही त्याच्यात बऱ्याच काही गोष्टी ऍड केलेल्या आहेत. तर बघूया आपण आज एक महत्वाची 3 ते 4 आपण डिझास्टर्स बघूया आणि त्याच्या अनुषंगाने बाकीच्या पण डिझास्टर्सची थोडक्यात चर्चा करूया. हा स्पीड आणि हे ठीक आहे सगळ्यांसाठी? ओके. येस मॅडम. हो मॅडम, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ओके. तर आता फ्लड म्हणजे नेमकं काय, पूर ज्याला म्हणतो आपण ते म्हणजे नेमकं काय. तर ऍक्च्युली जे भाग युजली ड्राय असतात ते पाण्याने जेव्हा व्यापले जातात तेव्हा त्यांना आपण फ्लड असं म्हणतो. तर आता ह्या आकृतीमध्ये पण आपल्याला दिसून येईल बघा की हा रिव्हर चॅनल आहे.
हा, आणि चॅनल सोडून पाणी जेव्हा इकडे त्याच्या चोही बाजूनी पसरलं गेलं तेव्हा त्याला आपण फ्लड म्हणतो. आणि टेक्निकली ह्या भागाला ओव्हर सिम्प्लिफाईड डायग्राम्स आहेत हे, फार काय मी त्याच्या टेक्निकली त्याच्या टर्म्स आणि टर्मिनॉलॉजीज मध्ये आता जात नाही. पण जेव्हा जिथे इतर वेळी पाणी, नॉर्मल कंडिशन्स मध्ये जिथे पाणी नाही तिथे पाणी येतं तेव्हा आपण त्याला फ्लड असं म्हणतो. सो रिव्हर्स, लेक्स, ओशन्स आणि हेवी रेनफॉल जेव्हा होतो ते म्हणजे या सगळ्यांचं पाणी जेव्हा आसपासच्या एरियामध्ये पसरतं, साठून राहतं, पसरतं आणि साठून राहतं, या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि ते किती पसरतं आणि किती वेळ साठून राहतं याच्यावर त्या पुराची काय म्हणूया भयानकता अवलंबून असते. फ्लड्स जे आहेत ते काही इंचापासून काही फीट पर्यंत त्याचं पाणी साचून राहू शकतं. महाराष्ट्रात सुद्धा फ्लड ही काही नवीन गोष्ट राहिलेली नाहीये. आपल्याला आठवत असेल की सांगली आणि कोल्हापूरचा फ्लड एक 2-3 वर्षापूर्वीच प्रचंड नुकसान झालं, लोकांचं प्रचंड झालेली आहे. आता दिसायला तर ओके, स्प्रेड ऑफ वॉटर असं आपण म्हंटल, पण त्याची कारणं सुद्धा तेवढीच वेगवेगळी आहेत. आणि ते बघूया आपण, उदाहरणं आणि कारणं असं एक सायमल्टेनियसलीच बघूया आपण. कधी कधी असं असतं की प्रचंड मोठा पाऊस पडला आणि पूर आला. कधी असं आहे की रॅपिड स्नो मेल्ट, की ज्या नद्या विशेषतः ग्लेशियर्स मधनं उगम पावणाऱ्या नद्या असतात, आपली गंगा असेल, यमुना असेल, ब्रह्मपुत्र असेल, तर त्यांना उन्हाळ्यात पूर येतात. उन्हाळ्यात पूर येण्याचं कारणच हे आहे की वर्ण स्नो मेल्ट प्रचंड झालेलं आहे आणि म्हणून त्यांना पाणी. डॅम आणि लिव्ही फेल्युअर. लिव्ही म्हणजे चॅनलच्या बाजूला जो एक उंचवटा, नॅचरल डिपॉझिट्समुळे उंचवटा निर्माण होतो, त्याला लिव्हीज म्हणतात. तर त्यांनी काय होतं की त्यांनी चॅनलचं पाणी चॅनलमध्येच राहणं, म्हणजे प्रवाहातलं पाणी प्रवाहामध्येच राहणं, हे नदीच्या पात्रातच राहणं हे शक्य होतं. किंवा डॅम फेल्युअर, लिव्हीज फेल्युअर, हे जे पडले काय म्हणून आपण कठडे निर्माण झाले असते कारण डिपॉझिट केले गेले असतील रिव्हरनीच, किंवा डॅम्स बांधलेले, त्यांना काही फुटलं, काही लीक झालं. किंवा चायनामध्ये असंही एक एक्झाम्पल आहे. एकदा फ्लड आला होता, प्रचंड नुकसान झालं त्याच्यामध्ये. त्यांनी स्वतःच तो डॅम डॅमेज केला कारण जॅपनीज आर्मीला थोपवण्यासाठी. पण त्याच्यात त्यांचीही लोक वाहून गेली, त्यांना त्याचं काही फारसं सोयरसूतक नसतंच. पण इतके भयानक पुराचे आपल्याला उदाहरणं मिळतात हिस्ट्री बघितली पुराची. त्यानंतर कोस्टल स्टॉर्म्स आणि कोस्टल फ्लड्स हे एक वेगळा अभ्यासाचा विषय म्हणता येईल. कारण आता मुंबईचे फ्लड्स कायमच सगळ्यांनी ऐकलेले आहेत, काहींनी अनुभवले पण असतील. नेमकं ह्या कोस्टल एरियाज मध्ये फ्लड येण्याचं किंवा त्याचं एवढं भयानक स्वरूप होण्याचं कारण हे असतं की जर हेवी रेनफॉल आहे, तुमचे काय म्हणूया, बहुतेक आता मुंबई मध्ये राहते मी, तो मुंबईची काय अवस्था आहे ते बघता येतेच आपल्याला. मुंबईच्या सगळ्या नद्या आहेत ते गटार झालेली आहेत, पुण्याच्याही काही वेगळ्या नाहीत. पण पाणी वाहून जाणार तर कसं जाणार, ते डम्पिंग ग्राउंड त्यांच्या दोन्ही बँक्सना तयार केलेल्या आहेत. आणि त्यात अजून जर हाय टाईड चालू झाली आणि त्याच वेळी खूप पाऊस पडला तर मात्र मुंबईत भयानक परिस्थिती निर्माण होते. आणि ते एक आपलं पाऊस पडेल का आणि शाळेला सुट्टी मिळेल का, तर इथे खरोखरच शाळेला काय युनिव्हर्सिटीला पण सुट्टी मिळते. दरवर्षी 1 किंवा 2 सुट्ट्या जुलैमध्ये नक्कीच होतात, कारण भयानक परिस्थिती इथे तयार होते. आणि मग ते हल्ली येलो अलर्ट आणि ऑरेंज अलर्टच्या वर जायला लागलं की हल्ली पटकन सुट्टी डिक्लेअर करण्याकडे कल असतो या कोस्टल एरियाज मध्ये. कारण तुम्हाला माहिती आहे लाईफलाईन सगळे ट्रान्सपोर्टेशन जर अफेक्ट झालं तर माणूस घरी पोहोचणंही इथे शक्य नसतं. सो कोस्टल फ्लड्स हेवी प्रेसिपिटेशनमुळे, म्हणजे खूप हेवी रेनफॉलमुळे
स्नो मेल्टमुळे किंवा डॅमच्या फेल्युअरमुळे अशी त्याचे जनरल एक कारण असू शकतात. ही कारण आपण इथे बघितलीच आहे. आणि सुनामी सारखं एखादं वेगळं कारण पण असं असू शकतं. तर सुनामी बद्दल आपण नंतर अर्थक्वेकला जोडून बोलूया. सायक्लोनमुळे फ्लड्स आलेलं असू शकतं आणि त्यावेळी जी स्टॉर्म सर्ज येते म्हणजे काय म्हणूया अतिशय एक्सेप्शनली हाय वेव्स येतात. 2 मीटर 3 मीटरच्या वरती 4 5 6 मीटरची जेव्हा वेव येते कोस्टल एरियामध्ये तेव्हा भयंकर त्याच्यापासून मोठा धोका असतो. आतपर्यंत पाणी येऊ शकतं. कोस्टला असलेल्या वस्त्या आणि यांचं तर वाटच लागते, पण आतपर्यंत पाणी येऊ शकतं आणि खूप मोठं नुकसान त्याच्यामुळे होऊ शकतं. त्याच्यामुळे फ्लड प्लेन्स मध्ये लोक राहतात. फ्लड प्लेन म्हणजे हा एरिया आपण जे आता बघितलं की हा जो एरिया आहे चॅनलच्या आसपासचा जनरली फ्लड प्लेन आता हा एरिया इतका उपजाऊ असतो, इतका सुपीक जमीन असते की लोक तिथे शेती करतात, राहतात. आणि मग पूर आला की पुन्हा सगळी दाणादाण उडते. हे खूपच काय म्हणूया कॉमन पिक्चर आहे सगळीकडेच. भारतभर तर सगळीकडेच किंवा सगळ्याच एशियन देशांमध्ये सगळीकडे आपल्याला साधारण असं दिसू शकतं. नॉन रेझिस्टंट बिल्डिंग्स असतात की सहजपणे कोलॅप्स होतील, वाहून जातील अशी घरं लोकांची असतात. आणि लॅक ऑफ वॉर्निंग सिस्टीम हे खूप महत्वाचं आहे. की कधी कधी असं होतं की नदीच्या खोऱ्याच्या वरच्या भागामध्ये खूप पाऊस पडतो आणि मग डॅम्स पण भरतात आणि मग डॅम फुटू नयेत किंवा अजून ओव्हरफ्लो होऊन आणि काही नुकसान होऊ नये म्हणून पाणी सोडावंच लागतं. पुणेकरांनाही याचा अनुभव अनेकदा येतो की अरे खडकवासल्यातनं वरसगावमधनं पाणी सोडलं बरं का. तर मग मुळामुठ्याच्या काठावरच्या लोकांना हलवलं जातं किंवा हलावं लागतं, व्हॉट एव्हर. तर या गोष्टी कशा होऊ शकतात की त्याच्याबद्दलचा अवेअरनेस असणं आणि वॉर्निंग सिस्टीम्स असणं की सगळी यंत्रणा त्याच्यामध्ये जी आहे गुंतलेली ती कार्यरत असणं, त्यांनी एफिशियंटली डिसिजन घेणं आणि लोकांना वॉर्निंग देणं की आता इथनं हाला. तर ह्या सगळ्या यंत्रणा जितक्या एफिशियंटली काम करतील, सक्षमपणे काम करतील, तितकं तितकं आपल्याला फ्लड पासन म्हणजे पुरापासून होणारे जे नुकसान आहे ते टाळता येतं. आता पुराचे प्रकार काही बोलताना आपण बोललोच, पण साधारण असे आढळतात की फ्लॅश फ्लड्स, रिव्हर फ्लड्स आणि कोस्टल फ्लड्स. कोस्टल फ्लड्स बद्दल आत्ताच बोलले मी. पुन्हा त्याच्याबद्दल अ, 2 3 गोष्टी आपल्याला दिसतात की एक सुनामीमुळे येणारं आणि सायक्लोन्समुळे येणारं. की सायक्लोन्स आणि स्टॉर्म सर्ज हे एकमेकाला खूप म्हणजे जेव्हा सायक्लोन्स येतात तेव्हा स्टॉर्म सर्जेस येतात, खूप उंचीच्या लाटा उसळतात. आणि हे ही की खूप हेवी रेनफॉल आणि त्याच वेळी असणारी हाय टाईड हे पण कोस्टल फ्लड्सची कारण असतात. ती आत्ताच मी मुंबईच्या फ्लड्स बद्दल बोलले. रिव्हर फ्लड्स तर हे सुद्धा कन्सिस्टंट रेन आणि स्नो मेल्ट ह्यांच्यामुळे होणार आहे. त्याचे डिटेल्स आपण थोडंसं बघूया नंतर पुढच्या स्लाइड्स मध्ये, येणाऱ्या स्लाइड्स मध्ये. आणि एक महत्वाचं असतं की फ्लॅश फ्लड्स. फ्लॅश फ्लड्स म्हणजे काय तर खूप कमी काळामध्ये प्रचंड पाऊस पडणं किंवा दुसरे पण काही रिझन्स होऊ शकतात की जसं की रिव्हर चॅनल टेम्पररीली ब्लॉक झाला, वरनं काहीतरी लँडस्लाइड झाली, ब्लॉक झाला आणि रिव्हरचा नदीचा मार्गच ब्लॉक झाल्यामुळे पाणी स्प्रेड झालं आसपासच्या भागात, असं येऊ शकतं. फ्लॅश फ्लड्स हे खूपशा वेळेला क्लाउड बर्स्टमुळे झालेले आढळतात. म्हणजे ढगफुटी ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामुळे झालेले आढळतात. आणि मला वाटतं तुम्हाला आठवत असेल सगळ्यांनाच की पुण्यामध्ये फ्लॅश फ्लड्स येऊन गेले. मला वाटतं 2019 मध्ये ना आंबील ओढ्याला पूर यावा. म्हणजे आता तो आंबील ओढा कोणाच्या हल्ली खिचगंटीतही नाही अशी त्याची विचारायची अवस्था झालेली आणि त्याला पूर
येणं हे म्हणजे कोणी इमॅजिनही कधी केलेलं नव्हतं, पण ते पुण्यात होऊन गेलं. बघूया आपण पुढे त्याच्याविषयी बघूया. तर हे काही भारतातले फ्लड प्रोन झोन्स आहेत. प्रामुख्याने आपल्याला दिसेल की हा जो सगळा एरिया आहे, या ज्या सगळ्या नद्या आहेत, या हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या नद्या आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना वर्षातनं दोनदा फ्लड्स येतात. हे सगळं आसाम रिव्हर व्हॅली, ज्याला म्हणतो आपण आसाम व्हॅली म्हणतो ते, आणि हे सगळं नॉर्थ गंग इंडो गँजेटिक प्लेन्सचा एरिया प्रामुख्याने, आणि इकडचा सुद्धा एरिया हा हा कोस्टल एरिया. हे तुम्हाला माहिती असेल की बांगलादेश ला, हा बांगलादेश आहे, त्याचं इथे दाखवलं नाही कारण हे भारतातलं दाखवलंय म्हणून, पण पश्चिम बंगाल, ओरिसा, तामिळनाडू आणि हा सगळा जो एरिया आहे तो पण फ्लड प्रोन एरिया आहे. काही प्रमाणात आपल्याला वेस्ट कोस्टला थोडस फ्लडिंग दिसतं. हे नॅचरल फ्लड्सचा विचार केला तर हे एरियाज आपल्याला म्हणता येतात की बिहार असो, झारखंड असो, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पंजाब, आसाम, वेस्ट बेंगाल, आंध्र प्रदेश, नोन एरियाज आहेत की अरे इथे फ्लडिंग होतच आलेलं आहे वर्षानुवर्ष. पण आता नव्याने पुण्यासारख्या ठिकाणी पण फ्लड येतो, हे थोडस म्हणजे खडकवासल्याचा फ्लड झाल्यानंतर मला वाटतं की 19 साली आलेला जो आंबील ओढ्याच्या आसपासच्या एरियामध्ये जी तबाही झाली, आमच्याही घरात पाणी घुसलेलं होतं. म्हणजे कधी 40 वर्ष आज तिथे राहतो आम्ही, पण कधी इमॅजिनच केलं नव्हतं की आपल्या घरात असं कमरेपर्यंत पाणी बिणी पुराचं येईल. तर आता इथे कुठेतरी वेगळे फॅक्टर्स त्याच्यामध्ये दिसू लागतात आपल्याला. कशामुळे झालं ते बोलूया पुढच्या याच्यामध्ये. ब्रह्मपुत्राचा फ्लड हा एक दरवेळी आपण ऐकतो की अरे आसाममध्ये फ्लड आला, आसाममध्ये फ्लड आला, आणि तो 1-2 महिने तरी सगळं आसाम व्हॅली जी म्हटली जाते ती पुराखाली असते, पाण्याखाली असते, आणि प्रचंड हाल होतात. अगदी काझीरंगासारख्या अभयारण्यांमध्ये पाणी घुसतं. त्या मुक्या जनावरांचे तर हाल होतातच, आणि माणसांचे तर काही विचारूच नका. आता नेमकी याची कारणं काय आहेत? तर काही कारणं अगदी प्युअरली काय म्हणूया आपण नैसर्गिक कारणं आहेत. जसं डेन्स रिव्हर नेटवर्क. हे जे रिव्हरचं नेटवर्क आहे हे सुद्धा या स्केलला काही फार डेन्स आहे असं तुम्हाला दिसणार नाही, पण तुम्ही अजून चांगल्या रेझोल्युशनचा मॅप घेतला तर प्रचंड नद्या आहेत, आणि त्या सगळ्या या हिमालयन भागामधनं उगम पावून खाली व्हॅलीमध्ये येणाऱ्या आहेत खूपशा ब्रह्मपुत्रीच्या ट्रिब्युटरीज, उपनद्या. प्रचंड पाण्याच्या उपनद्या म्हणजे काय, तर त्या खूप मोठ्या मोठ्या नद्याच आहेत, आणि प्रचंड पाणी आहे त्यांना. डेन्स नेटवर्क आहे, सरफेस फ्लो प्रचंड जास्त आहे ह्या एरियामध्ये. हेवी रेनफॉल एरिया आहे, प्रचंड पावसाचा एरिया आहे. तसंच मगाशी आपण बोललो तसं स्नो मेल्टचं पण पाणी तिथे येतं, त्यामुळे पावसात प्रचंड पावसामुळे पूर येणार, आणि उन्हाळ्यात स्नो मेल्ट होऊन पाणी येणार. असं सगळं तिथलं चित्र आहे. त्यानंतर पुराची सिव्हिरिटी वाढते कशाने, तर इंटेन्स इरोजन ऑफ रिव्हर बँक्स. ह्या ज्या सगळ्या नद्या आहेत त्यांचे रिव्हर बँक्स बघितल्या तुम्ही तर प्रचंड इरोजन होतं. म्हणजे तिथलं तिथलं सेडिमेंट सगळे वाहून नदीच्या पात्रात येतात, गाळ काढतो नदीतला, अजून नदीतलं पाणी बाहेर पसरायला हे होतं, आणि बँक्सच गेल्या, नदीचे काठच जर इरोड झाले, वाहून गेले, तर मग ते नदीचं पाणी अजून पसरणारच आहे. आणि ही जी आसाम व्हॅली आपण म्हणतो तिथला रिलीफ म्हणजे तिथलं काय म्हणूया चढ उतार स्लोप त्या मानाने कमी आहे. इतर इतर दोन्ही बाजूच्या डोंगर भाग आहेत, नॉर्थला पण आणि साऊथला पण, मध्ये एक ब्रह्मपुत्रा वाटे ही आपल्याला दिसते. आणि मग अशी इकडे खाली येते ती एक फाटा त्याचा इकडे जातो बांगलादेशमध्ये नाही. सो ह्या सगळ्या काय म्हणूया टोपोग्राफीमुळे, तिथल्या क्लायमेटमुळे प्रचंड पावसाचा प्रचंड पुराचा धोका असलेला, आणि दरवर्षी दोनदा तरी पूर येणारा हा असा ब्रह्मपुत्रेचा. हे स्पेसिफिक उदाहरण डिस्कस करण्याचं कारण हे होतं की याच्यामध्ये खूपशी जी आहेत ती नॅचरल रिझन्स आपल्याला दिसतात पुराची.
हा, पुढच्या उदाहरणामध्ये आपण बघूया की अजून काही सेट ऑफ कॉजेस असं म्हणता येईल, की एकच कॉज असतं असं नाही, अनेक कॉजेस असतात. हे प्रसिद्ध खूप प्रसिद्ध म्हणजे खूप वेल नोन एक्झाम्पल्स आहेत ही. 13 साली जे उत्तराखंडमध्ये प्रचंड फ्लड्स आणि लँडस्लाइड्स झाल्या. आता ह्याचं कारण, त्याला हिमालयन सुनामी असं म्हटलं गेलं. इंडियाच्या म्हणजे भारताच्या इतिहासातला एक खूप काळा दिवस तो होता. आणि केदारनाथ जे काही झालं, सगळ्यात जास्त फटका केदारनाथला बसला आणि आसपासच्या भागालाही बसला. गावाच्या गावं वाहून गेली. अं, त्याचे किती तबाही झाली आणि त्याची आकडेवारी त्यात मी नाही जात आहे, पण इथे प्रामुख्याने मॅसिव्ह डिफॉरेस्टेशन म्हणजे प्रचंड प्रमाणात झालेली वृक्षतोड आणि अतिशय अतिशय काय म्हणू आपण, अनकंट्रोल्ड कन्स्ट्रक्शन्स, कुठलीही परमिशन न घेता काही कशीही वेडीवाकडे केलेले बांधकाम, हे त्याचं म्हणजे हा सगळा बॅकड्रॉप तयार झालेलाच होता. आणि क्लाउड बर्स्टमुळे प्रचंड पाऊस, कमी वेळात खूप पाऊस झाला. आणि नंतरच माहितीच आहे आपल्याला की काय प्रचंड पूर आला आणि मग त्याच्याबरोबर लँडस्लाइड्स झाल्या. सगळा भुसभुशीत एरिया, ऑलरेडी हिमालयाचं स्ट्रक्चर असं आहे की ते सेस्मिकली ऍक्टिव्ह एरिया, टेक्टॉनिकली ऍक्टिव्ह एरिया आहे. जिओलॉजिकली तिथलं सगळं काय म्हणूया आपण, रॉक स्ट्रक्चर खूपच फ्रजाईल आहे, नाजूक आहे. अ, आणि मग त्याच्यामध्ये जर त्याला कारणच मिळालं की खूप मोठा पाऊस झाला, परत सगळी तबाही झालेलीच आहे, असं झालं तर दुसरं काय होणार. आणि त्याचं फारच अ, वाईट हे एक्झाम्पल आपण म्हणूया की उत्तराखंडचं जे काही फ्लड्स आणि लँडस्लाइड्स त्याच्यामध्ये झाल्या. आता हे मी मुद्दाम पुण्याचं एक उदाहरण घेतलं, म्हणजे ह्या सगळ्या मोठ्या फ्लड्सच्या मानाने आंबील ओढा आपला बघा ना किती छोटासा बिचारा. पण ह्या अफिल एरियामध्ये म्हणजे कात्रजचं जे कात्रजच्या इथे एक वरती गेल्यावर तलाव आहे पहा, एक डॅम आहे. आणि त्याच्याहून वरती चा जो एरिया आहे तिथे कुठेतरी ढगफुटी झाली त्या रात्री आणि प्रचंड पाऊस पडायला लागला. आंबील ओढ्यावर एन्क्रोचमेंट इतकी झालेली आहे, मी नंतर मुद्दाम वरपर्यंत म्हणजे आंबील ओढ्याच्या सोर्स पर्यंत जाऊन, आता सोर्स हा का तो, हे सगळे वादाचे मुद्दे जाऊ दे, पण जितकं त्याच्या काय म्हणूया ओरिजिन पर्यंत जाता येईल तितकं जाऊन अतिशय स्वच्छ सुंदर पाणी आंबील ओढ्याचं पिऊन आले. जाताना बघितलं तर हा सगळ्या एरियामध्ये प्रचंड पुन्हा एकदा ह्युमन इंटरफिअरन्स झाले आहे. म्हणजे प्रचंड बांधकामं झाली आहेत, सगळे डोंगर खरवडलेत वेगवेगळ्या कारणांसाठी, की मायनिंग पण म्हणजे स्टोन मायनिंग ज्याला म्हणतो तसे स्टोन माइन्स आहेत, सगळा कचरा डिपो आहेत, बांधकामं आहेत. आणि जसं जसं तुम्ही ह्याच्या हेडवर्ड साईडला आली डिस्टर्ब केलं. आणि मग ढगफुटी झाली. ऑलरेडी जसं आपण उत्तराखंडमध्ये म्हटलं तसं खालचा एरिया सगळा काय म्हणूया डिस्टर्ब्ड आहे. डिफॉरेस्टेशन प्रचंड प्रमाणात झालेलं आहे. आणि मग जो काही सगळा झाला प्रकार, आंबील ओढ्याच्या काठची दोन्ही बाजूची जी सेटलमेंट्स आहेत त्यांना प्रचंड मोठा फटका बसला. सहकार नगर भागामध्ये किंवा गुरुराज सोसायटी मला वाटतं ना, चव्हाण नगर आणि त्या सगळ्या भागाला प्रचंड नुकसानी झाली लोकांची. गाड्याच्या गाड्या वाहून गेल्या. ह्याची गाडी त्याच्या दारात, किंवा एक आमच्या कॉलनीमध्ये, तावरे कॉलनीमध्ये घर आहे, तिथे तर असं कोणाची गाडी कोणाची येऊन पडल्यात, चार चार गाड्या एकावर एक येऊन पडल्यात वगैरे, अशी परिस्थिती होती भयानक. अं, हे कशामुळे झालं? ढगफुटी काही कधी झाली नसेल काही गेल्या 100-200 वर्षामध्ये, झाली पण एवढा मोठा पूर याचं कारण काय? आणि आता ते आंबील ओढ्याच्या आसपास तुम्ही बघाल तर कन्स्ट्रक्शन एवढी झालेली आहे, तर एन्क्रोचमेंट एवढे झालेले आहेत की त्याला व्हायलाच आपण जागा ठेवली नाहीये. आणि मग त्या पुराची सिव्हिरिटी वाढते. म्हणजे असं आता याला नॅचरल म्हणायचं का मॅनमेड म्हणायचं, एक कळेन असं झालंय.
अशी परिस्थिती आहे. हम्म. अं, या पुराच्या संदर्भात अजून कोणाला काही बोलायचे, विचारायचे, सांगायचे? नमस्कार मॅम, विकास कुलकर्णी बोलतो मी. हा. हां. तर आता तुम्ही आंबील जे बोललात त्याचं मला काही सांगायचंय. हा. पद्मावतीच्या पुढे ओके. म्हणजे विवेकानंद पुतळा आहे, तिथनं येस. क्रॉस करून तो येतो, इकडे येतो पुढे गुरुराज सोसायटी, विवेकानंद हो पुतळा, हो. पद्मावती देवळाच्या हा. शेजारून तो येतो. आणि मग अगदी. पुढं ट्रेजर पार्क किंवा आता तुमच्या पुढे म्हणजे सहकार नगर, रवींद्र हो. सोसायटी, तावरे कॉलनी असं जातो. तर मी अगदी. त्या मंदार सोसायटीमध्ये एक बिल्डिंग बांधली होती. तर तो हम्म. ऑब्व्हियसली त्या नाऱ्याच्या पूर्वे साईडला मी बांधलेली ती बिल्डिंग, जी बांधली ती 11 मजली आहे ती. हो. हम्म. हा, तर त्याला जो ट्रेनिंग नाला ट्रेनिंग म्हणतात ना त्याला, तर नाला हम्म. ट्रेनिंगला आम्ही 12 इंच वीडची म्हणजे 30 सेंटीमीटर वीडची RCC वॉल केली होती तिथपर्यंत. हम्म. तर जो पूर गुरुराजपर्यंत आला, नंतर पुन्हा तो हम्म. ट्रेन झाला त्या त्या पुलाखालतून पद्मावतीच्या. आणि हम्म. नंतर आमच्या सोसायटी पण तिथं पाणी फक्त उंच होतं. आणि त्याच्या पुढे ते ट्रेजर पार्क लागला आम्हाला. जस्ट म्हणजे ट्रेजर पार्क आणि आमची भिंत एकच आहे. तर ट्रेजर पार्कवाल्यांनी बर जे काय बर. केलं होतं, तिथं 1.5 फूट रुंदीचे दगडाचे रिटेनिंग वॉल केली होती त्यांनी. तर हम्म. दगडाच्या हम्म. रिटेनिंग वॉल ते राहिले नाही, ते सगळं फुटलं आणि हम्म. मग त्या ट्रेजर पार्क मधल्या गाड्या तुमच्या इकडे आल्या पुढे. असा तो प्रकार आहे. अच्छा. हा. हा, म्हणजे ते हा. हा. मॅनमेड म्हणला तुम्ही ते, त्यामुळे मला ते आठवलं परत. हो हो. हा. प्लेजर पार्क मधला तळ म्हणजे त्यांचं जे हो, पार्किंग ते बेसमेंट आहे सगळं ते गेलं सगळं होतं ते. पाण्याने सगळ्या हो, गाड्या बिड्या. पार्किंग भरलं होतं ते, बरोबर. तर त्याची मला आठवण झाली आता. ओके ओके ओके. हा, ठीक आहे, ठीक. ठीक. थँक्यू. मॅडम, मी श्रीकांत हा. कुलकर्णी म्हणून बोलतोय. हा हे सर. जसं फ्लडिंगचं असं आपण जसं घेतलं की वरनं वाहत आलं, तसंच दुसरं सांगलीचं उदाहरण म्हणजे आपण धरणाच्या हाईट्स वाढवल्या हा. आणि हा. अॅक्युम्युलेशन जास्त झालं. बरोबर ते बरोबर. ते पण अगदी. त्याच्यामधलंच एक, ते आता हे परत हो मॅनमेडच हो म्हणायला पाहिजे ना. हो हो हो. अगदीच. अ, कसं आहे ते अलमाटी धरण आणि त्याच्यावरचा वाद, आणि म्हणजे महाराष्ट्राने पाणी सोडायचं की नाही सोडायचं असं सगळं असतं. आपण पाणी सोडलं तर खाली काय होणार, कर्नाटकामध्ये परिस्थिती काय होणार, आणि म्हणजे ते फ्लड मॅनेजमेंटचं चांगल्या पद्धतीने हँडल करायला हवं. तो सगळा प्रकार असा आहे खरं तर. पाणी पुरलं पण पाहिजे आणि घरात शिरलं पण नाही पाहिजे, असं आहे खरं तर ते सगळं. अक्युमुलेशन ऑफ वॉटर तुम्ही जे म्हणताय, तर अगदी तसंच. मॅडम, पूर हा. येण्यामध्ये या पुढे. कोशी हा. नदीचं खूप नुकसानीचं हे असतं, तर त्याच्याबद्दल काही थोडं सांगाल? बिहारमध्ये वगैरे खूप कुठ तबाही करतात. हा, कोसी नदी बिहारचे अश्रू असं आपण म्हणतो. अ, कोसी नदीलाही दरवर्षी पूर येतो आणि तिथल्या नद्या या सेडिमेंटरी एन्व्हायरमेंट मधनं वाहतात. म्हणजे कसं की त्यांच्या आसपास सगळ्या गाळाचं खडक असं नाही म्हणा, पण गाळाचं डिपॉझिशन आहे, त्यांनी चाळून टाकलेलं गाळ, आणि त्यातनंच त्या वाहतात. त्यामुळे त्या सहजपणे काय म्हणूया शिफ्ट होत राहतात. कोसी नदी ही प्रचंड शिफ्ट होते, आणि मग त्याच्यामुळे अ, होतं असं की दरवेळी वेगवेगळे भाग पण अफेक्ट होतात काही काही वर्षांनी. आणि कोसी नदीच्या आसपासचा भाग सगळा फ्लड प्रोन एरिया आहे. हे सगळं तुम्हाला जसं डेल्टाइक एरियामध्ये पण इकडे पूर्वेकडच्या नद्या, महानदी असो, गोदावरी, कावेरीचा डेल्टा खूप खाली आला, पण महानदी ही आपली गंगेची मुख म्हणतो आपण, ती तो सगळा भाग हा सगळा प्रचंड तबाही होणारा एरिया आहे. लोक पुन्हा पुन्हा तिथेच राहणार आहेत, तशीच परिस्थिती उद्भवणार आहे असं आहे आपल्याकडे. अजून कोणाला काही बोलायचंय, सांगायचंय, की पुढच्या ह्याच्याकडे जाऊया आपण? मला वाटतं पुढे जाऊ आपण. येस. पुढचा अतिशय एक काय म्हणूया मिस्टेरियस असलेला असा प्रकार म्हणजे अर्थक्वेक्स. मिस्टेरियस एवढ्यासाठी की आपल्याला वाटतं की अरे अचानक झाला अर्थक्वेक, बापरे. तर तो अचानक
तुला आवाज कट होतो मध्ये मध्ये, ऐकू येत नाही. हॅलो, हा, आवाज ऐकू कट येतंय? होतोय. आवाज कट होतोय. हम्म, कट होतोय. 1 मिनिट. हॅलो, हा, बोल. ठीक आहे आता? हा हा. हा हा, आता येतोय. हा. तर भूकंपाविषयी बोलताना असं म्हणता येईल की भूकंप म्हणजे नेमकं काय, तर जेव्हा पृथ्वीचा पृष्ठभाग हलतो, शेकिंग होतं काही प्रमाणात, ग्राउंड शेकिंग, आणि धक्के बसतात, त्याला आपण अर्थक्वेक म्हणतो. बेसिकली अर्थक्वेक म्हणजे काय, तर ही जी प्रोसेस आहे ना, ही खूप महत्वाची. अक्युमुलेशन ऑफ स्ट्रेसेस आणि रिलीज ऑफ स्ट्रेसेस. एनर्जी म्हटलं इथे, पण एनर्जीपेक्षा पण स्ट्रेस म्हणूया, की क्रस्ट मध्ये, भूकवचामध्ये प्लेट टेक्टॉनिक्स सांगितले सांगणं अवघड आहे, सिंपल करून सांगते. आपलं जे पृथ्वीचं भूकवच आहे, वरचा जो भाग आहे पृथ्वीचा, तो कठीण मटेरियलचा सगळा बनलेला आहे, आणि त्याच्या खाली मॅन्टल, आणि त्याच्या खाली कोर, असे 3 प्रमुख भाग म्हणतात. मग इनर कोर, आउटर कोर, इनर मॅन्टल किंवा लोअर मॅन्टल, अप्पर मॅन्टल, आणि क्रस्ट. क्रस्ट आणि मॅन्टलचा काही भाग असं मिळून लिथॉस्फिअर बनतो. हा एक हार्ड भाग म्हणता येईल असा असतो, सॉलिड रॉकचा भाग. आणि तो सगळ्या सलग नसून डीपली फ्रॅक्चर्ड आहे, आणि ते लिथोस्फेरिक प्लेट्स मध्ये विभागलेला आहे असं त्याला म्हटलं जातं. मला वाटतं त्याला काहीतरी भूपट्ट विवर्तनी वगैरे असा काहीतरी मराठी शब्द आहे प्लेट टेक्टॉनिक्सला. बरोबर कार्लेकर सर बरोबर आहे, बरोबर. आहेत. बरोबर. तर हा, आणि भूत ह्या ज्या सिद्धांत म्हणतो. प्लेट्स या हा. प्लेट्स आहेत त्या एकमेकींच्या संदर्भात हलत असतात, एकमेकांना पुश करतात, किंवा एकमेकांपासून दूर जात असतात, एकमेकांच्या अगेन्स्ट, ज्याला आपण म्हणतो की स्लाइड पास्ट होत असतात, स्लाइड होत असतात. अशा 3 प्रकारे त्या इंटरॅक्ट होतात, आणि त्याच्यामुळे एकूणच लिथोस्फिअर आणि त्याच्या खाली मॅन्टल मध्ये स्ट्रेसेस निर्माण होतात. आणि हे स्ट्रेसेस एका लिमिट पर्यंत अक्युमुलेट होतात भूगर्भामध्येच, आणि जेव्हा तिथल्या भूगर्भीय रचनेची क्षमता संपते, ते स्ट्रेसेस अक्युमुलेट करून घेण्याची, तेव्हा ते बाहेर पडतात, आणि त्याला आपण अर्थक्वेक म्हणतो, भूकंप म्हणतो. तर ही अशी प्रोसेस अखंड चालू आहे. आता हा स्ट्रेस बिल्ड होणं आणि तो बाहेर पडणं, तर तो बाहेर कुठून पडतो, तो खूपशा वेळेला तो बाहेर जिथे जिथे या प्लेट्सच्या बाउंड्रीज आहेत, त्या प्लेट मार्जिन्स आहेत, तिथून तो बाहेर पडतो. कारण वीक झोन्स असतात, आणि अर्थातच ही एनर्जी बाहेर पडायला सगळ्यात जास्ती सोपी जागा असतात या. म्हटलं ते प्लेट माझे 3 प्रकारच्या साधारण दिसतात आपल्याला. कॉन्व्हर्जिंग प्लेट्स म्हणतो आपण त्यांना, डायव्हर्जिंग आणि स्ट्राईक्स. तर ते ज्या कॉन्व्हर्जिंग प्लेट्स आहेत, म्हणजे जसं ऐकलं असेल आपण सगळ्यांनी की हिमालयास जे निर्माण झाले ते वरती युरेशियन प्लेट आहे, आणि इंडियन प्लेट त्याला जाऊन धडकते, आणि इंडियन प्लेटचा प्रवास काही मिलियन्स ऑफ इयर्सचा आहे, आणि ती जाऊन जशी धडकली, ते त्यांचं टक्कर झाल्यानंतर हळूहळू हळू करत हिमालयाची निर्मिती झाली. अजूनही ती इंडियन प्लेट नॉर्थवर्ड आणि नॉर्थ ईस्टवर्ड मूव्ह होतीये. युरेशियन प्लेट ही खूप मोठी असल्यामुळे, खूप मॅसिव्ह असल्यामुळे, आणि तिची वेलॉसिटी इंडियन प्लेटच्या वेलॉसिटीपेक्षा कमी असल्यामुळे ती हलतच नाही. इंडियन प्लेटच्या संदर्भात ती फारशी हलणारच नाहीये, आणि त्यामुळे इंडियन प्लेट ही सबडक्ट होते म्हणजे युरेशियन प्लेटच्या खाली जाते. आता असं असताना त्या भागामध्ये, म्हणजे सगळा जो अर्थक्वेक प्रोन झोन आहे इंडियाचा, तो सगळा हिमालयन फुटहिल्सचा जो झोन येतोय, आणि तिथे खूप मोठ्या मोठ्या फॉल्ट्स आहेत, जसं मेन बाउंड्री थ्रस्ट, मेन सेंट्रल थ्रस्ट वगैरे नाव आहेत त्यांची. आणि
त्याच्यामुळे तो भूकंप प्रवण क्षेत्र जे भारतातलं म्हटलं की पहिलं डोळ्यासमोर येतं ते आहे अ, हिमालयाचा सगळा पायथ्या foothills तर अशा एरियाजना आपण भूकंप प्रवण क्षेत्र अर्थक्वेक प्रोन झोन्स असं म्हणतो. थोडस इथे बघूया आपण की हे जे फॉल्ट्स मी म्हंटले त्याचं एक इथे छोटीशी स्कीमॅटिक डायग्राम दाखवलेला आहे. इथे कुठेतरी ते स्ट्रेसेस निर्माण होत आहेत भूगर्भामध्ये आतमध्ये, त्याला फोकस म्हटलं जातं. परपेंडिक्युलर त्याच्या त्याचा जो पॉइंट असेल भूपृष्ठावरचा सरफेसवरचा त्याला एपिसेंटर म्हटलं जातं. जनरली आपण एपिसेंटरचा कुठे आहे एपिसेंटर असं विचारलं जातं आणि मग ते भुजमध्ये आहे की लातूरमध्ये आहे किंवा नेपाळचा भूकंप झाला, आपला काश्मीरचा भूकंप पाकिस्तानामध्ये त्याचा एपिसेंटर वगैरे, तर ते हे एपिसेंटर. आणि हे गोष्ट आपल्याला नक्की लक्षात ठेवायला लागते की हे जरी एक सेंटर आणि एक पॉइंटनी आपण मॅपवर दाखवत असलो तरी इट इज अ झोन. मध्ये काय असं एखादी लाईन आणि एखादं नसतं, होतो की त्या झोन एनर्जी सगळ्यात जास्त प्रमाणात रिलीज होते आणि वेव्स या इतर पसरत असतात. सो हे अजून एक की सर सर या गोष्टी एक्सप्लेन करू चालेल का सर? हा हा नाही, तू अंदाज घे, ओके. कारण जास्त डिटेल टेक्निकली हा नको जायला. हा आणि हे मी थोडं सुरुवातीच्या पहिल्या हा लेक्चर तर मध्ये सांगितलं पण आहे. हा ठीक ठीक आहे. याच्या डिटेल्स मध्ये मी नाही जात. पुन्हा एकदा हे प्लेट टेक्टॉनिक्सशी रिलेटेड मी थोडक्यात जे सांगितलं तेच पुन्हा एकदा इथे जरा येस. पुढे जाऊया. काही महत्वाचे जे आपल्या डोक्यात अजूनही असतील भूकंप एक्झाम्पल डोळ्यासमोर काही आता भुजचा भूकंप तुम्ही म्हणाला तर इथे कुठली प्लेट आली इंटर काही नाही. प्लेटच्या मध्ये पण असतात, लातूरचा असेल किंवा भुजचा असेल, इव्हन कोकणाचा असेल, हे इंट्राप्लेट त्याच्यामध्ये भुजचा 0.7 मॅग्निट्यूडचा म्हणजे खरं तर खूप मोठा अर्थक्वेक झाला. ग्रेट अर्थक्वेक ज्याला म्हणतात ते 8.7 अबाव 8 अँड अबाव, आणि त्या मानाने आपण जर बघितलं 7.7 काही म्हणजे कमी नव्हतं. त्याचं एपिसेंटर हे तुम्हाला माहिती आहे की कच्छ एरियामध्ये भुज जवळ होतं आणि ते भुजची तर फारच बच्छाव भुज ह्या भागात प्रचंड मोठी तबाही झाली. आता हा मॅप एवढ्यासाठी आहे की या सगळ्या ज्या दिसत आहेत ना, नागर परकर फॉल्ट, नंतर कच्छ में फॉल्ट, या सगळ्या फॉल्ट्स आहेत आणि लिगामेंट्स आहेत, म्हणजे वीक झोन्स आहेत. थोडक्यात आपण म्हणूया की वीक झोन्स आहेत पृथ्वीच्या पृष्ठभागामध्ये असलेले, ज्याची काही किलोमीटर वर खाली म्हणजे डेप्थ आहे, त्यांना फ्रॅक्चर्ड झोन आहेत हे. आणि इथे अभ्यास केला होता मी भूकंपाच्या आधीची परिस्थिती, तशी परिस्थिती रिमोट सेन्सिंग मध्ये कसं बघता येईल. तर तेव्हा असं लक्षात आलं की जिथे मॅक्सिमम फ्रॅक्चर्स आहेत आणि जिथे नवीन न्यू टेक्टॉनिक आणि टर्शरी सेडिमेंट्स आहेत मध्ये हे अर्थक्वेक्स जास्ती झालेला आहे किंवा हे भूजचा मेन अर्थक्वेक इथे झालेला आहे. आता असं असतं की बहुतेक सगळ्या अर्थक्वेकचा कॉज आहे प्लेट टेक्टॉनिक्स, मूळ कॉज आहे प्लेट टेक्टॉनिक्स. आणि प्लेट मार्जिन्सना निर्माण होणारा स्ट्रेस, मागच्या याच्यामध्ये स्लाइड मध्ये बोललो आपण, तो स्ट्रेस या ठिकाणांहून पण रिलीज होतो. जिथे जिथे त्यांना वीक झोन्स मिळतात तिथून तिथून तो रिलीज होत राहतो. आणि म्हणून इंट्राप्लेट अर्थक्वेक्स पण असू शकतात.
वारंवार होते. 100 वर्ष त्या भागात पिरियड जो त्यांचा मोठा असतो, मोठ्या क्वेक्सचा ओव्हरऑल सुद्धा, आणि इंट्राप्लेट मध्ये तो अजून जास्त. हा तर ज्या फॉल्ट्स आहेत त्या ऍक्टिव्ह होणं आणि त्यांच्या म्हणजे फॉल्ट स्लिप होणं हे त्यांचं मॅडम तुमचा अर्थक्वेकचं. आवाज खूपच ब्रेक होतोय, काही नीट कळत नाहीये. बहुतेक अरे बापरे, याचा कळतंय? हॅलो मध्येच काही हॅलो. हॅलो. नाही, मध्ये मध्ये ब्रेक होतोय, बाकी ठीक आहे. आता मी खूप एअरपोर्ट जवळ राहते, तर जेव्हा टेक ऑफ असेल तेव्हा तेव्हा माझा आवाज थोडासा मी प्रयत्न करते. मी स्पीकर हो. एकदम माझ्या जवळ धरलेला आहे लॅपटॉप. सो हा भुजचा एक अर्थक्वेक याच्याच अनुषंगाने एक जाता जाता मला असं सांगायचं आहे की इथे तरी जामनगर दिसतंय मला. आणि इथे अहमदाबाद याच्यामध्ये आलं नाहीये. हा मॅडम एरिया ते अहमदाबाद स्ट्रेट लाईन डिस्टन्स. हा मॅडम बहुतेक नाही येते का तुमच्या आवाज? नेटवर्कचा काहीतरी इश्यू आहे असं मला वाटतंय. त्याला मी काय करू? आपण असं करूया, मी मोबाईल वरनं पण जॉईन होते आणि इथून म्यूट करते आणि त्याच्यावरनं बोलते आणि इकडे स्लाइड्स दाखवते. हो ठीक आहे, चालेल चालेल चालेल. हो जस्ट अ मिनिट. हो. होया, इथे तुम्हाला जामनगर दिसतंय, इथे इकडे कुठेतरी अहमदाबाद येईल. इथे इथे दाखवलंय पहा या मोठ्या मॅप मध्ये, पण तिकडे जाईल ते. स्ट्रेट लाईन डिस्टन्स हे आणि हे म्हटलं तर हे 100 किलोमीटर आहे, आणि इथून ते अहमदाबाद म्हटलं तर 300 किलोमीटर आहे. अर्थक्वेक नंतर जेव्हा लोकांनी तिथला अभ्यास सुरू केला तेव्हा असं लक्षात आलं की जामनगरमध्ये काहीच फारसं झालं नाही. जामनगरचा सर्वे मी पण नंतर केला होता. तिथल्या सेस्मॉलॉजिकल साली वगैरे मी त्यांच्याबरोबर थोडंसं काम केलं. तर जामनगरमध्ये गेले होते आणि तिथे असं आढळलं की या अर्थक्वेकमुळे एक तिथे जुना किल्ला आहे, त्याचा जुना पुराण 200 वर्षापूर्वीचा बुरुज ढासळला, ह्याच्या पलीकडे कोणालाही काही झालं नाही. पण अहमदाबादमध्ये जे बरंच लांब असून 301 किलोमीटर लांब असून सुद्धा अहमदाबादमध्ये मात्र प्रचंड तबाही झाली. याची कारण शोधण्याचे प्रयत्न केले गेले. तर असं होतं की जिथे 5 किलोमीटर डेप्थ पेक्षाही खाली लूज मटेरियल आहे. जिओमॉर्फॉलॉजिस्ट आपण त्याला रेगोलिथ म्हणतो टू सर्टन डेप्थ, आणि 5 किलोमीटर वगैरेच्या पर्यंत जिओमॉर्फॉलॉजिस्ट फारसे जिओलॉजीचा भाग येतो. पण त्यालाही ते सॉइल म्हणतात. आणि माझंही सुरुवातीला कन्फ्युज, अरे सॉइल म्हणजे आपल्यासाठी वरचा काही सेंटीमीटरचा लेअर असतो, पण हे 5 किलोमीटर आणि त्याच्या खालीपर्यंत जर भुसभुशीत काय म्हणूया सेडिमेंट्स असतील तर मग तिथे भूकंपाच्या ज्या लहरी असतात, वेव्स असतात, त्या अँप्लिफाय होतात आणि मग तिथलं पीक ग्राउंड एक्सिलरेशन PGA म्हणतात ज्याला, ते खूप वाढतं आणि अशा भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर तबाही होते, नुकसानी होते, बिल्डिंग कोलॅप्स होतात. तर हे अहमदाबादचा मायक्रोझोनेशन केलं गेलं. मग आता आपल्याला माहितीये की भूकंप प्रवण क्षेत्राचे ते ढोबळपणे जो मॅप दाखवतात इंडियाचा, आता तो फारसा काय म्हणूया ग्राह्य धरला जात नाही, किंवा फारसं त्याचं काही आता महत्व राहिलं नाही एका दृष्टीने. कारण आता शहर
काही शहरं घेऊन त्यांचं मायक्रोझोनेशन केलं जातं. आणि मायक्रोझोनेशन करताना ही जी मी म्हणते ना, भूपृष्ठाखालची साधारण 5 किलोमीटरवर जर इंजिनिअरिंग बेडरॉक लागला तर तो भाग त्या मानाने सुरक्षित राहतो. पण 5 किलोमीटरपेक्षाही खालीपर्यंत जर भुसभुशीतच जमीन राहिली आणि इंजिनिअरिंग बेडरॉक खूपच खाली असेल तर तिथे मात्र या भूकंप लहरी अँप्लिफाय होतात आणि त्यांच्यामुळे होणारी तबाही जास्त असते. तर मग आता ते खाली कसं आहे का, म्हणजे खालचा जो सेक्शन आहे तो घेण्याचं यंत्रणा पण खूप महागडी मोठी असते आणि मोठ्या इन्स्टिट्यूट्स मधनं असे प्रकल्प हाती घेतले जातात. डीप ड्रिलिंग करून सेक्शन आतमध्ये बोर टाकून सेडिमेंट सॅम्पल घेतलं जातं, त्याची स्ट्रेंथ बघितली जाते, अनेक पॅरामीटर्स चेक केले जातात आणि त्यावरून ठरवलं जातं की तिथली आतली परिस्थिती काय आहे आणि हा भाग सुरक्षित कितपत आहे कितपत नाही. तर याला म्हणतात मायक्रोझोनेशन, सेस्मिक मायक्रोझोनेशन. आणि अशा पद्धतीने बेंगलोर, भोपाळ, गुवाहाटी, दिल्ली, इंदोर पण अशा अनेक आणि अजून पण गांधीधाम, आदिपूर गुजरात मधले सांगते, अशा अनेक शहरांमध्ये आता हे केलेले आहेत अशा सर्वे आणि अशा प्रकारचे मायक्रोझोनेशन, सेस्मिक मायक्रोझोनेशन मॅप्स केलेले आहेत. आता याचा फायदा असा होतो की तुम्हाला सगळ्यात जास्त तबाही कुठे होऊ शकेल ह्याचा अंदाज येतो आणि मग अशा झोन्समध्ये तुम्हाला काय स्पेशल प्रिकॉशन्स घ्यायला हव्यात त्याचा अंदाज येतो आणि तो अंदाज आल्यानंतर त्याच्याकडे लक्ष देऊन तिथली डेव्हलपमेंट व्हावी, तिथे कुठल्याही अति महत्वाच्या ज्या एस्टॅब्लिशमेंट्स असतात त्या बांधायचं टाळलं जावं, हे त्याच्या मागचं मुख्य रिझन आहे. विदिन अहमदाबाद पण म्हणजे एकाच शहरात आता असे झोन्स मिळाले की अरे इकडे नाही फारसा काही आहे झाला, बिल्डिंग्स पडल्या, पण एखाद्या भागामध्ये प्रचंड जास्त तबाही झाली आणि मग त्याचं कारण नंतर वर्ष अभ्यास झाल्यावर समजून आलं की अरे ही कारणं असतात. त्याच्याच बरोबर अहमदाबादमध्ये लोकांशी बोलताना असं जाणवलं की भूकंपामुळे होणारी तबाही हे हे याच्यामध्ये आपला पण काय वाटा, माणसाचा वाटा. जसं फ्लडच्या बाबतीत आपण बोलत असं, आता इथे काय बरं, तर इथे बिल्डिंगचं स्ट्रक्चर कसं, बिल्डिंगचं तुम्ही मेंटेन कशी केली आहे. आणि आता खूपशा बिल्डिंग सगळ्या अर्थक्वेक रेजिस्टंट असतात, बांधल्या जाव्या अशा गाईडलाईन असतात. पण मला एकाने असं सांगितलं की इथे टेरेसवर बघा जनरली पाण्याची टाकी असते आणि पाण्याची टाकी ही टेरेसवर सुद्धा जिथे आपली स्टेअरकेस संपते त्याच्यावरती एक अशी स्लॅब करतात आणि त्याच्यावरती टाकी असं कशासाठी. आवाज गेलाय तुझा? असं आहे भूकंपामुळे जी भूरचना आहे ती जिओलॉजी, टेक्टॉनिक स्ट्रक्चर ह्या गोष्टी आणि जसं आपण म्हटलं तसं की भूगर्भीय रचना साधारण 5, 10, 15 किलोमीटर डेप्थ पर्यंतची, ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. तसंच आपण वरती काय कशा पद्धतीने बिल्डिंग्स बांधलेल्या आहेत आणि काय त्याचा मेंटेनन्स ठेवला, ही गोष्टी मॅटर करतात. पुढे जाऊया. कोयनाचा अर्थक्वेक एक महाराष्ट्रातल्या लोकांच्या खूप लक्षात राहणारा 6.3 मॅग्निट्यूडचा 1967 मध्ये झालेला. कोयना डॅमची भिंत, कोयना डॅम इथे आपल्याला दिसत आहे आणि मागचं हे शिवाजी सागर लेक रिझर्वायर. आता कोयनाच्या इथे भूकंप होण्याची कारण काय आणि किती त्याचा डॅमशी रिलेशन आहे नाही, दोन्ही प्रकारे लोक म्हणतात की अरे हा एवढ्या पाण्याच्या वजनाने काय स्ट्रेस निर्माण होतो का. आणि हा डेटा जेव्हा प्रत्यक्ष ज्या लोकांनी अनालाइज केला, मलाही काही डेटा अनालाइज करायचा
चा चान्स मिळाला. तेव्हा असं दिसतं की जेव्हा आता आपल्याकडे पावसाळा म्हणजे जुलै हा सगळ्यात जास्ती पावसाचा महिना असतो. जुलै नंतर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, तर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये इथले भूकंप होतात. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर असे यानंतर. आता असं का बरं होत असावं? कारण पाणी साठणं धरणात, त्याचा पुरेसा साठा होणं, प्रेशर बिल्ट होणं आणि मग स्ट्रेस रिलीज होणं, असं जर म्हटलं तर ते मग पाण्याच्या पातळीशी रिलेटेड आहे. म्हणजे आम्ही एक असा स्टडी केला होता की ज्याच्यामध्ये शिवाजी सागर रिझर्वायरची डॅम काय म्हणूया पाण्याची पातळी आणि अर्थक्वेक्स असे एक्स आणि वाय ऍक्सिस वर प्लॉट केलं अगेन्स्ट इच अदर. आणि मग बघितलं तर जेव्हा जेव्हा लेकची पातळी वाढलेली आहे तेव्हा तेव्हा तिथे 3-4 भूकंप झालेला. लेक बांधून पूर्ण झाला 1962-63 मध्ये, इफ आय एम नॉट रॉंग. आणि मग 3-4 वर्ष पाण्याचा साठा होत गेला असेल, प्रेशर बिल्ड झालं असेल आणि 1967 मध्ये 6.3 भूकंप झाला. आधीच्या लोकांकडनं आपण ऐकले असतील. माझ्या आई वडिलांकडनं, आजी आजोबांकडनं मी या गोष्टी ऐकल्या. तर मुळातच हा जो भाग आहे हा जो इथे कोयना जी वाहते ती एका फॉल्ट लाईन मधनं वाहते. असं म्हणतात की जिओलॉजिस्टनी तेव्हा धरण बांधताना सांगितलेलं होतं राजकीय नेत्यांना की इथे धरण बांधू नका, हा जिओलॉजिकली वीक भाग आहे, हा धरण बांधण्याचा भय नाही. पण इट वॉज अ पॉलिटिकल डिसिजन आणि तिथे ते बांधलं गेलं. इंजिनियर्सनी सांगितलं नाही नाही आम्ही बघून देऊ, मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे, असं आहे तसं आहे. आणि ते धरण बांधलं गेलं. आणि परत एकदा हा वादाचा मुद्दा असतो की ते डॅममुळे होतं का डॅममुळे होत नाही. पण अनालिसिस करताना असं दिसतं की ते कुठेतरी ते रिलेशन आहे. अशा अर्थक्वेक्सना इंड्युस्ड अर्थक्वेक्स म्हणतात. मायनिंग इंड्युस्ड असतात, रिझर्वायर इंड्युस्ड अर्थक्वेक्स असतात. म्हणजे हे थोडंसं प्लेट टेक्टॉनिक्स पेक्षा वेगळा कॉज असलेला, म्हणून मी हा इन्क्लूड केला इथे. आणि त्यांनी पण म्हणजे 6.3 वगैरे खूप मेजर अर्थक्वेक असं नाही म्हणता येणार, पण बऱ्यापैकी नुकसानी तिथल्या जवळपासच्या भागातल्या लोकांची त्यावेळेला झालेली होती. जिओलॉजिकली खूप मोठा नसला तरी सोशली इकॉनॉमिकली त्याचे परिणाम भोगावे लागलेलेच होते. मॅडम, पुढच्या अर्थक्वेक कडे जायच्या आधी थोडस मागे हे करा की तुम्ही हा. अहमदाबादचं सांगत होता, त्याच्यामध्ये तुम्ही ते घरावरती टाकी याविषयी काहीतरी सांगत होता आणि तिथनं आवाज गेला होता. त्यामुळे तुम्ही तो मुद्दा काय सांगत होता त्याच्याबद्दल एकदा प्लीज सांगा. हो सांगते, पुन्हा एकदा सांगते. असं असतं की जिने असतात आपले स्टेअरकेसेस, तर स्टेअरकेसेसच्या वरती टाक्या बांधण्याची हल्ली टेंडन्सी असते बघा. त्याच्यावर एक प्लॅटफॉर्म करायचं आणि त्याच्यावर पाण्याची टाकी चढवायची, म्हणजे मग टेरेस रिकामी राहते. हॅलो, येत? हो मॅडम, येतं ऐकू. येतोय. बरं, हो येतं हा. व्यवस्थित. तर असं जिथे जिथे होतं ना, अशा बिल्डिंग जिथे जिथे होत्या ना, तर झालं असं की भूकंपाच्या धक्क्याने त्या टाकीतल्या पाण्यामध्ये पण वेव्स निर्माण झाल्या आणि त्या वेव्समुळे त्या टाक्या फुटल्या. टाक्या फुटून ते पाणी आणि राडारोडा सगळं जिन्यांवरनं वाहू लागलं. आणि लोकांना ना लिफ्टनी खाली येता आलं, कारण इलेक्ट्रिसिटी सप्लाय वगैरे सगळं बंद झालं. अशा वेळी लिफ्ट वापरूही नाही, ते डेंजरस असतं. आणि जिन्यावरनं पण खाली उतरून येणं शक्य झालं नाही आणि लोक मेलेली आहेत. तर हा मुद्दा सांगत होते मी. ओके ओके. त्यामुळे व्हलनरेबिलिटी असेसमेंट मध्ये या सगळ्या मुद्द्यांचा विचार करावा लागतो. जसं आपण ते निसर्गात म्हणजे काय म्हणूया नॅचरल फॅक्टर्स आहेत ते बघितले, त्याच्याबरोबर हेही फॅक्टर्स तेव्हा लोकांच्या लक्षात आहे. अरे बापरे, एवढ्या मोठ्या चुका आपण करून ठेवल्यात बिल्डिंग बांधताना, छोट्याशा मोहापायी की अरे मोठी गच्ची मिळावी, नको पाण्याची टाकी अशी. आणि मग ते बऱ्याच प्रमाणात म्हणजे असे खूप आहेत काय जर असावं काय नाही. आम्ही एक रॅपिड व्हिज्युअल सर्वे वगैरे जामनगर मध्ये केला होता. अहमदाबाद मध्ये पण बऱ्याच लोकांनी नंतर केलेल्या आहेत ह्या गोष्टी. की खूप अगदी असं डोळ्यात पाणी यावं अशा कहाण्या मी अहमदाबाद मध्ये होते तर हा मुद्दा सांगत होते ते. थँक्यू मॅडम.
जाऊया पुढे. हो हो. हो हो. तर काश्मीरचा भूकंप 2005चा. हे एपिसेंटर आपल्याला इथे दिसतंय इस्लामाबादच्या जवळ. आपल्यालाही त्याचं म्हणजे काश्मीरच्या भागातही आपल्याला. एकच मिनिट हा दीपाली. हा हा. याच्या आधीची जी स्लाइड होती ना म्हणजे आपले कोयना भूकंप, हा सर. तर तिथे त्यावेळेला ग्राउंड वॉटर लेवलमध्ये खूप बदल झाला होता. हा बरोबर. आणि हा म्हणजे त्यावेळेला आम्हाला जी माहिती आहे कशी कळली की त्याचा हा. परिणाम पणजीपर्यंत जाणवला होता गोव्यात. अरे बापरे. अच्छा. कारण तिथल्या काही विहिरी या एकदम पाण्याने भरून आल्या, सगळ्या ज्या कोरड्या पडल्या होत्या त्या. येस. असं होऊ शकतं ना? ओके. असं होऊ हो शकतं. हो होऊ शकतं. हा. हे सगळं तर आधी झालं समजा तर त्याला प्रिकर्सर म्हणून म्हटलं जाऊ शकतं. म्हटलं पण जाऊ शकतं. ओके. हा, पण ते जर को-सेस्मिक असेल, त्याच वेळी झालं असेल तर मग. हा. आणि त्याच हे वेळी झालं मग म्हणजे. त्याचाच कॉज आणि इफेक्ट, ही कॉज इफेक्ट रिलेशनशिप की ह्याच्यामुळे हे झालं, हे प्रूव्ह करणं थोडस अवघड अवघड असतं. होतं. हा. इतकं सरळ इक्वेशन मिळेलच असं काही नसतं. हम्म. किंवा पाण्याचं केमिकल कंपोजिशन बदलतं, हम्म. अशाही गोष्टी होतात खूप वेळा, की डीप सिटेड एलिमेंट्स जे असतात ते वर येतात. वर जेव्हा येतं. खाली काहीतरी हालचाली सुरू होतात तेव्हा हळूहळू जे डीप सिटेड असतात ते वरती यायला लागतात, आणि जे कधीच जमिनीच्या म्हणजे सरफेसच्या जवळ न मिळणारे एलिमेंट्स पाण्यात मिळायला लागतात. मग हा. ते प्रिकर्सर म्हणून वगैरे, प्रिकर्सर वर एक वेगळंच सगळं होईल हा. जास्ती, त्याच्यात आता जात नाही. पण होऊ शकतं सर, नक्कीच होऊ शकतं. ओके ओके. थँक्यू. जाऊया पुढे. ओके. काश्मीरचं सांगत होतीस. हा, काश्मीरचं. तर आता हा प्युअरली आपण जसं मगाशी प्लेट टेक्टॉनिक्सची थिअरी वगैरे थोडीशी बोललो आपण, तर हा प्युअरली टेक्टॉनिक टाईपचा अर्थक्वेक आहे. की मगाशी जे बोललो आपण की युरेशियन प्लेट आणि इंडियन प्लेट एकमेकांना कोलाइड होत आहेत, आणि त्यांच्यामुळे हे उदाहरण आहे. नॉर्थ ईस्ट मधली उदाहरणं तर खूप आहेत. आसाम अर्थक्वेक 1950चा, शिलॉंग अर्थक्वेक 1897 98 काहीतरी 8.5 8.7 वगैरे. तसंच या बाजूला सुद्धा एक हा मोठा अर्थक्वेक होऊन गेला 7.6 मॅग्निट्यूड किंवा 7.7 पर्यंत, पण नंतर त्याचं हे झालं होतं. तर हा प्युअरली एक टेक्टॉनिक अर्थक्वेक म्हणून त्याचं मी इथे टाकलेलं आहे. अर्थक्वेकच्या आधी आणि नंतर म्हणजे ह्याच्या अनुषंगाने आपलं मी तुम्हाला थोडी थोडी टेक्निकल माहिती जी द्यावी प्रयत्न करते. आधी आणि नंतर फोर शॉक्स आणि आफ्टर शॉक्स होत असतात, की एकदम 7.6चा झटका नाही बसत, त्याच्या आधी छोटे 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 सुरू होतात, आणि नंतर म्हणजे आपल्याला कुठला आफ्टर शॉक आणि कुठला मेन शॉक आणि हे तेव्हाच कळतं की त्याच्याहून मोठा म्हणजे 7.6 झाला आणि त्याच्यानंतर मात्र महिना 2 महिने लहानच म्हणजे त्याच्यापेक्षा कमी मॅग्निट्यूडचे भूकंप होत राहिले तर त्यांना आपण म्हणू आफ्टर शॉक, आणि मग मेन शॉक वॉज 7.6 असं त्याचं साधारण मानलं जातं. सो हा एक प्युअरली टेक्टॉनिक टाईपचा भूकंप म्हणून मी टाकलेला. खूप सांगून जातो या प्लेट्स आहेत बघा, आणि रोज दाखवलेले आहेत ते त्या प्लेट मुवमेंटची डायरेक्शन दाखवतात. कुठल्या दिशेने प्लेट मूव्ह होत आहेत. आता हे उदाहरण चिली अर्थक्वेकचं आहे, ग्रेट चिलियन अर्थक्वेक. चिलीमध्ये सततच होत असतात. हा 1960चा एक एक्झाम्पल म्हणून टाकलाय. 9.5 मॅग्निट्यूड म्हणजे खूपच हा डिव्हास्टेटिंग अर्थक्वेक म्हणावा असा होता. आणि म्हणजे या भागात इथले पण सगळ्या अर्थक्वेकचा मी इथपासून इथपर्यंतचे 60 वर्षाचे जवळजवळ 60,000 रेकॉर्ड्स अनालाइज केलेले आहेत. त्याचं आता मला फायनल ह्याच्यामध्ये आणायचंय. डेझर्टेशन केलं होतं आम्ही, आणि एक्सेल मध्येच प्रोग्रामिंग करून त्यांच्या एक प्रिकर्सरवर त्याचा एका अभ्यास केला. एक बी व्हॅल्यू नावाचा प्रिकर्सर असतो, तर त्यासाठी आम्ही ते केलेलं होतं. पण आता इथे आपण बघूया की
ही आहे ती साऊथ अमेरिकन प्लेट. साऊथ अमेरिकन कॉन्टिनेंट आपल्याला सगळ्यांना साधारण माहिती आहे, पण ही आहे ती प्लेट आहे. हा, तशीच इकडे एक छोटी प्लेट दिसते आपल्याला, नास्का प्लेट. अजून इथे कोकोस प्लेट म्हणून आहे, हे पहा, डी कोक प्लेट, प्लाता दी कोकोस वगैरे काय ते. आणि ही मोठीच्या मोठी आहे ती पॅसिफिक प्लेट. आता पॅसिफिक प्लेट आणि नाझका प्लेट ह्या डायव्हर्ज होत आहेत एकमेकांची, एरोझोन आपल्याला दिसत आहे. तसंच ही जी साऊथ अमेरिकन प्लेट आहे ती मात्र या बाजूला सरकते. ती आफ्रिकन प्लेट आणि ती ह्या डायव्हर्ज होत आहेत, आणि नाझका प्लेट इकडे मूव्ह होतीये. म्हणजेच काय तर ही जी प्लेट आहे, साऊथ अमेरिकन प्लेट आणि नाझका प्लेट ह्या कोलाइड होत आहेत, एकमेकांना कॉन्व्हर्ज होत आहेत. ह्याच्यामुळे इथलं टेक्टॉनिक्स, त्यात ही कोकोस प्लेट, ह्या छोट्या छोट्या प्लेट्स मध्ये ज्या आहेत, ही एक यांच्यामुळे इथलं टेक्टॉनिक्स एवढं कॉम्प्लेक्स झालेलं आहे. आणि याचा परिपाक म्हणजे आपल्याला अँडीज माउंटन्स इथे दिसतात, पॅरलल टू द कोस्ट आहेत. आता ह्या चिली आणि पेरू देशांमध्ये इथे जर पाहिलं तर इथे भूकंपांचं प्रमाण प्रचंड जास्त आहे, आणि इथे अँडीज माउंटन्सची उंची पण जास्त आहे, आणि तिथला प्लेट टेक्टॉनिक्सची म्हणजे प्लेटची वेलॉसिटी पण जास्त आहे. या प्लेट्स एवढ्या मोठ्या मोठ्या आहेत की त्याची युनिफॉर्म वेलॉसिटी नसते. याच एका प्लेटची वेलॉसिटी इथे इथे आणि या भागात वेगळी वेगळी असू शकते. साधारण 60 लॅटिट्यूडच्या खाली आम्हाला फारसे भूकंप नाही दिसले. तसेच इक्वेटर सोडून वरती इकडे आल्यानंतर पण फारसे नाही. पण हा भाग जो आहे ना, हे सगळे भूकंप आम्ही प्लॉट केलेले आहेत. तर हे प्रचंड सेक्स्मिकली ऍक्टिव्ह झोन आहे. आता अशा ज्या जागा आहेत त्याच्यातली दुसरी एक म्हणजे आपण पुढच्या ह्याच्यात त्याचा उल्लेख करूया की इंडोनेशियन भूकंप जो झाला, इंडोनेशियाचा 2004 मधला, डिसेंबर 25 का 26 डिसेंबर 2004 मधला सुनामी आली 9.1 चा जो झाला. हे असे प्रचंड मोठे मोठे भूकंप आहेत, आणि त्यांनी अक्षरशः जग हलवून टाकलं. असं म्हणतात की जो इंडोनेशियाचा भूकंप झाला त्याच्यानंतर पृथ्वीचा ऍक्सिस पण 1-2 डिग्रीने हलला. इतका मोठा झटका होता तो आत बसलेला. तर हे प्युअरली टेक्टॉनिक कोलायडिंग प्लेट्सचे म्हणजे जे सबडक्टिंग प्लेट आहेत, जिथे ही नाझका प्लेट आहे ती छोटी आहे, ही खूप मॅसिव्ह प्लेट आहे. त्यामुळे ही नाझका प्लेट त्याला धडका देऊन 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 शेवटी तिच्या खाली जाते. आणि इथे कोलायजन होतं, आणि हा सगळा सेस्मिकली प्रोन एरिया दिसतो. हे एक छोटा स्केमॅटिक डायग्राम आहे बघा. अँडीज माउंटन इथे दाखवलेलं आहे, ही साऊथ अमेरिकन प्लेट जे आपण मॅप मध्ये बघतोच आहोत, आणि नाझका प्लेट ही सबडक्ट होते. हे सबडक्ट होणारा हा जो भाग आहे इथे अर्थक्वेकचे फोकस असतात, फोसाय असतात, आणि त्यांचं परपेंडिक्युलर कंपोनंट जो आपण मगाशी सेंटर्स इथे असतात. नेपाळ अर्थक्वेक. नेपाळ अर्थक्वेक पण असाच अलीकडच्या काळात, मला वाटतं 2015 साली झालेला, 7.78 मॅग्निट्यूड. यांनी पण दिल्ली पर्यंत चांगला हादर सोडलं. म्हणून हा टाकला. एकच मिनिट, एकच मिनिट. हॅलो, सॉरी. हा. तर हे पण पुन्हा एकदा युरेशियन प्लेट आणि इंडियन प्लेटच्या कोलायजनच उदाहरण आहे. तर हे मी स्किप करते, पुढे जाते, एकाच मार्जिन. हा, तर मी या अर्थक्वेक बद्दल बोलत होते.
आपला बांदा आशी इंडोनेशियाचा जो भूकंप झाला आणि 9.1 9.2 पर्यंत त्याचा मॅग्निट्यूड हे केला गेला, MW मॅग्निट्यूड. इथपासून ते वरपर्यंत सगळे भूकंपाचं अनालिसिस मला तेव्हा आमच्या गुहागरांनी करायला लावलं होतं. ही वॉज अ सेस्मॉलॉजिस्ट, फिजिसिस्ट, आणि त्यांच्या प्रोजेक्टमध्ये तेव्हा मी ॲज अ JRF काम करत होते. इथपासून सगळा डेटा घेऊन अंदमान निकोबारचा, त्याच्यावरचा, आणि मग नॉर्थ ईस्ट पर्यंत आमचा प्रोजेक्ट होता, नॉर्थ ईस्ट, आणि सगळा डेटा त्यावेळी हा पण, आणि काश्मीरचा मगाशी जो भूकंप बोलतो पण पूर्ण डेटा सगळा 1-2 प्रिकर्सर्स घेऊन आम्ही स्टडी करत होतो. आता या पर्टिक्युलर अर्थक्वेकमुळे सुनामी आली होती, बरोबर. प्रत्येक वेळी का बरं सुनामी येत नाही, तर याचं एक कारण असतं. अर्थक्वेक बद्दल बोललो आपण, आता थोडंसं मी सुनामी बद्दल बोलणार आहे याला जोडून. जेव्हा थ्रस्ट फॉल्टिंग होतं ना, फॉल्टिंगचे पण प्रकार आहेत, स्ट्राईक स्लिप फॉल्ट आणि थ्रस्ट फॉल्ट. मेनली आपण डिफरन्सेस बघू याच्यामध्ये. ही एक प्लेट मगापासून आपण बोलतो आहोत, त्यामुळे आता आपल्याला माहिती, जेव्हा समुद्राच्या खाली ह्या 2 प्लेट आता इथे लॉक झालेल्या आहेत, लॉक्ड कंडिशन मध्ये, आणि जेव्हा स्ट्रेस एका बाहेर जातो तेव्हा इथे स्लिप होणार आहे आणि एनर्जी रिलीज होणार. तर तेव्हाच काय झालं, ही स्लिप होणार, एनर्जी रिलीज होणार, आणि ही प्लेटला थ्रस्ट मिळणार, ढकलली जाणार थोडीशी वर. आता ह्याच्यावरच्या वॉटर कॉलमचा काय होईल, तो पण ढकलला जाणार, आणि एक अनयुजली हाय वेव तिथे निर्माण होणार, ज्याला आपण सुनामी म्हणतो. आणि मग ती त्याचा जसा काही स्लोप असेल तिथल्या वॉटर सरफेसचा आणि खालचा ओशन बेड, त्याप्रमाणे ती सुनामी या आणि या डायरेक्शनला वेगवेगळ्या प्रमाणात वाहत जाईल. आता अशा प्रकारचं जे फॉल्टिंग आहे हे आपल्या इंडियन ओशनची खासियत नाहीये, हे पॅसिफिक ओशन मध्ये जास्ती प्रमाणात असं दिसतं. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की सुनामी हा जॅपनीजच शब्द आहे, आणि जपानमध्ये सुनामी येते किंवा कॅलिफोर्निया कोस्टला सुनामी येते, आणि मग तिथे त्या लोकांनी पुष्कळ सुनामी वॉर्निंग सिस्टीम्स आणि हे ते डेव्हलप केलेलं आहे. आपल्याकडे अशा प्रकारे थ्रस्टिंग होण्याची टेंडन्सी नाही आहे भूगर्भात मध्ये, इंडियन ओशन मध्ये. आणि त्याच्यामुळे आपल्याकडे सुनामी हा फेनोमेना फार क्वचित अनुभवास आलेला आहे. असं नाही की कधीच आलेला नाहीये, हिस्टॉरिक काळामध्ये पण सुनामीचे रेकॉर्ड आहेत, पण फारसा कधी नाही. हा एक जो झाला 2004 मधला भूकंप, आणि त्याच्यामुळे सुनामी आली. आता तेव्हाची जर परिस्थिती आठवत असेल आपल्याला, जवळजवळ आता 20 वर्ष होत येतील, डिसेंबरमध्ये 20 वर्ष होती, तर मला क्लिअरली आठवतंय की हा जो 9.1चा झाला त्याच्यानंतर 8.5चा, 8.12चे असे अजून 1-2 भूकंप झाले आफ्टर शॉक, जे आपण मग असे बोललो तसं. आणि तेव्हा मात्र सुनामी नाही आली. तेव्हा का नाही आली बरं सुनामी? कारण ते स्ट्राईक स्लिप प्रकारची फॉल्टिंग झालं होतं तेव्हा. म्हणजे दोन्ही ज्या प्लेट्स आहेत त्या एकमेकांना जस्ट स्लाइड पास झाल्या, स्लाइड होत राहिल्या एकमेकांच्या अगेन्स्ट. हा फेनॉमेना नाही झाला, थ्रस्ट फॉल्टिंग नाही झाली. सुनामी तेव्हाच येते जेव्हा थ्रस्ट फॉल्टिंग होतं. आता सुनामी वॉर्निंग सिस्टीम बद्दल थोडस हे असतं की अरे सुनामीची वॉर्निंग ही अर्थक्वेक झाल्यानंतरच देऊ शकते, कारण अर्थक्वेक झाल्यानंतरच नेमकं फॉल्टिंग कशा प्रकारचं झालंय ते कळतं, पाण्याचं प्रेशर कळतं, पाण्याचं टेम्परेचर, प्रेशर हे, आणि इतर बरेच पॅरामीटर्स, वॉटर लेवल असेल आणि या गोष्टी मॉनिटर करणारे जी इन्स्ट्रुमेंट्स असतात ती अशी हे जे ते ठेवलेले असतात प्लॅटफॉर्म्स, बॉईज म्हणतात त्याला, अशा मध्ये ते सतत कंटिन्युअस मॉनिटरिंग होत असतं. तिथून ते इथे दिसतंय आपल्याला की सॅटेलाइटकडे डेटा जाईल आणि मग ग्राउंड स्टेशनला त्याचं ट्रान्समिशन होईल, किंवा नेव्हीची मोठी मोठी शिप्स असतात त्यांच्यावरनं हे मॉनिटरिंग ते लोक पण हे करत असतात. आणि अशा पद्धतीने जर विशिष्ट प्रेशर पाण्याचं वाढलंय किंवा असं लक्षात आलं तर सुनामीची वॉर्निंग दिली जाते.
सो अर्थक्वेक झाल्याशिवाय सुनामीची वॉर्निंग नाही देत आहेत. आणि अर्थक्वेक वॉर्निंग सिस्टीम किंवा अर्थक्वेक प्रेडिक्शन हा तर अजूनही एक गहन विषय आहे, त्याच्यामध्ये मी आता जातच नाही. अनेक प्रकारचे प्रिकर्सर्स आणि त्याच्यावरचा अभ्यास जगभर सुरू आहे. आजपर्यंत जगातला एकच अर्थक्वेक चायनाने प्रेडिक्ट केलेला होता, हायचिंग अर्थक्वेक 1976 तर तिथे आता कसं असतं की लॉंग टर्म प्रिकर्सर्स असतात, मीडियम टर्म, शॉर्ट टर्म आणि इमिडिएट टर्म. म्हणजे इमिडिएट टर्म की बराबर काहीतरी रेप्टाईल्स, मुंग्या असोत, साप असोत, वरती यायला लागतात. इन्सेक्ट्सचं बिहेवियर, पशु पक्ष्यांचं बिहेवियर बदलतं. हे इमिडिएट टर्म झालं. तर सायंटिस्ट लोकांचा अंदाज होताच की नाही, अ बिग अर्थक्वेक, मेजर अर्थक्वेक इज ड्यू इन दिस एरिया. आता ह्याचे पण अनेक पॅरामीटर्स असतात, अनेक प्रिकॉशन्स असतात, त्या टेक्निकल गोष्टीमध्ये आता नाही जात मी. पण या एरियामध्ये होऊ शकतो बरं का, साधारण या टाइम पिरियड मध्ये होऊ शकतो बरं का, असं करून त्यांनी लोकांना आधीपासून सांगून ठेवलेलं होतं की अशी काही लक्षणं दिसली. आणि शेतात लोक कामं करत होती, खूप मुंग्या बाहेर आलेल्या दिसल्या लोकांना. आणि मग त्यांना थोडीशी पूर्वकल्पना दिलेली होती गव्हर्नमेंट कडनं म्हणा किंवा सायंटिस्ट कडनं, की असं काही जर दिसलं ना तर पटकन लाईनअप व्हा आणि एका लाईनीत उभे राहा आणि स्वतःचा जीव वाचवा. तर त्याप्रमाणे त्यांनी केलं आणि भूकंप म्हणजे ते शेतकऱ्यांच्या लक्षात आलं की अरे आपल्याला काहीतरी सांगितले, त्याप्रमाणे या मुंग्या वगैरे अतिशय काय म्हणूया, नेहमी कधीही दिसत नाही अशा काहीतरी हालचाली सगळ्या दिसायला लागलेल्या आहेत, तर आपण थोडी काळजी घेऊया. असं करून लोकांनी लाईनअप झाले आणि फारशी त्याच्यामध्ये जीवितहानी नाही झाली. तर असा एकमेव भूकंप माझ्या तरी आतापर्यंतच्या अभ्यासामध्ये माहिती आहे की ज्याचं प्रेडिक्शन परफेक्ट झालं. नंतर युरोप मधल्या अनेक देशांनी, अमेरिकेने चायनाला अनेक आपली शिष्टमंडळ पाठवली, सायंटिस्ट पाठवले की कसं तुम्ही करायचं ते. चायनाने एक तर काय फार मोठा पत्ता लागू दिला नाही आणि नंतर सुद्धा पुढचे भूकंप प्रेडिक्ट करण्यामध्ये ते हुकले, म्हणजे ते काही परत होऊ शकलं नाही. सो अजूनही ही एक प्रकारे मिस्ट्री आहे असं म्हणावं लागेल. भूकंपाच्या अशा अनेक कथा आहेत. कार्लेकर सरांनीच आम्हाला सांगितलेलं एक मला अजूनही आठवते की तेव्हा सर लातूरचा भूकंप झाला होता. हो एम एल आपण आम्ही आम्ही एम ला होतो, तुम्ही शिकवत बरोबर. होता 92, नाही 92 नाही, 93 94 ची गोष्ट असेल. मला इयर नाही आठवत. हा 90 तर सरांनी 6.7चा तो भूकंप होता. तर जिओलॉजिकली हा भूकंप काही खूप मोठा असं नाही, पण 30,000 लोक त्याच्यामध्ये मृत्यू पावली आणि अनेक लोक परागंदा झाली, खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं लोकांचं. आता ह्याचं कारण काय होतं बरं, तर जिओलॉजिकली तो भूकंप खूप मोठा होता असं नाही. आता इथे आपण बघतोय या सगळ्या मोठ्या भूकंपांचे मॅग्निट्यूड की 8, 8.7, 8.5, इव्हन 9 अँड अबाऊ. आणि मग 6.7 एवढं का बरं तबाही व्हावी. तर तिथे असं होतं की लोक जी मेली त्यांच्या चुकीच्या बरोबर नको म्हणूया आपण, पण दगडांची घरं होती आणि नुकती थंडी पडायला सुरुवात झाल्यामुळे लोक घरात, लातूर वगैरे तुम्हाला माहितीये की खूप थंडी पण आणि खूप उन्हाळा पण, असा सगळा भाग विषम हवामानाचा प्रदेश वगैरे. तर उन्हाळ्यात लोक बाहेर झोपतात, घरात फारसं कोणी झोपत नाही. पण एरिया त्या मनाने संपन्न आहे, भरपूर सोनं नाणं पैसा आहे, जाड जाड भिंती दगडांच्या आहेत, त्याच्यातच या सगळ्या गोष्टी ठेवायच्या सोयी केलेल्या आहेत, त्यामुळे जाड भिंती, विड्थ जास्त असलेल्या भिंती. आणि मग ते नुकती थंडी पडायला लागली, 2-3 दिवस झाले होते, लोक घरात झोपायला लागली होती. भूकंप झाला, भिंती दगडांच्या कोसळल्या आणि त्याच्या खाली लोक मेली. मग ते आता भूकंपाने मेली म्हणायचं की अशा घरांच्या स्ट्रक्चरमुळे, बिल्डिंग मटेरियलमुळे मेली म्हणायचं, हे एक तेव्हा खूप ठळकपणे याची चर्चा झाली होती. सरांनी आम्हाला सांगितलेलं होतं तेव्हा की बघा हे असं असतं की जिओलॉजिकली हा भूकंप फार मोठा नाही आहे, पण तबाही मात्र खूप मोठ्या प्रमाणात झाली. तसंच जपानचं उदाहरण आपल्याला वारंवार समोर येतं की ती लोक सरावली आहेत, त्यांना भरपूर ट्रेनिंग मिळालेलं आहे.
त्यामुळे 9.1चा झाला. आता 15 मध्ये, मला 15 नाही 11 साली झाला होता जपानचा मोठा अर्थक्वेक. फार मोठं नुकसान त्यांचं काही झालं नाही, कारण ह्या सगळ्या गोष्टींना त्यांनी चांगल्या पद्धतीने ओव्हरकम केलंय. पण आपल्याकडे 6-7चा झाला तरी आपल्याकडे चांगल्यापैकी तबाही होऊ शकते. सो व्हलनरेबिलिटी आणि सिव्हिरिटी ऑफ अर्थक्वेक ह्या दोन्ही गोष्टींचा नीट करावा लागतो. मॅडम 5-1 मिनिटात संपवता येईल? हो, येईल ना, काही प्रश्न नाही. हा. थोडस लँडस्लाइड बद्दल बोलते आणि थांबते. हो चालेल. चालेल? हो चालेल चालेल. हा. दुसरा एक नॅचरल डिझास्टर्सचा भाग येतो तो म्हणजे लँडस्लाइड्स. आता लँडस्लाइड मध्ये पण बारकाव्याने बघायला गेलं तर अनेक प्रकार आहेत. आम्ही जिओमॉर्फॉलॉजिकली त्याला मास मुवमेंट असं म्हणतो किंवा मास वेस्टिंग असं म्हटलं जातं. सो दॅट इज मुवमेंट ऑफ सॉइल और रॉक डेब्री अँड दॅट इज ड्यू टू ग्रॅव्हिटी. अंडर ग्रॅव्हिटी मटेरियल जेव्हा स्लोपवरनं खाली येतं तेव्हा थोडक्यात त्याला आपण मास मुवमेंट्स, लँडस्लाइड हा त्यातलाच एक भाग झाला. ह्याच पद्धतीने मड फ्लो असतो, रॉकफॉल असतो, अॅव्हलंचेस असतात म्हणजे बर्फाचे कडे कोसळणं असतं. असे त्याच्यामध्ये त्या त्या सिच्युएशन प्रमाणे त्या काय म्हणूया टोपोग्राफी प्रमाणे प्रकार होऊ शकतात. काही ठिकाणी हे अशा प्रकारचे कोन निर्माण झालेत. सर याला तालू स्लोप म्हणायचं कारलेकर सर? हो हो, तालूस म्हणता येईल ना याला. ह्याला ट्रँग्युलर म्हणताय. आहे, हो आहे. हा. बरोबर. सो वरनं आलेलं मटेरियल कोन शेप मध्ये स्प्रेड झालंय आणि ते कोन्स आहेत ते पण एकमेकांमध्ये जणू काही मर्ज झाले तसे. मर्ज झालेले आहेत. थोडस फास्ट बघूया आपण आता याचं. याच्यामध्ये पुन्हा एकदा फास्ट आणि स्लो, वेट आणि ड्राय असे ऍक्सेस आहेत. आणि मग कशा पद्धतीने या मुवमेंट्स होतात. सॉइल क्रीप असेल तर ती स्लो कडे जाणारी आहे. हे मी आता वर ठेवते. सॉइल क्रीप असेल तर स्लो कडे जाणारी आहे. रॉक फॉल असेल तर तो इट इज मोर ऑफ ड्राय नेचर अँड फास्ट. फास्ट कडे असेल तर थोडस रिव्हरमुळे येणारे, पण इथे रिव्हर फारशी येत नाही. आपण ग्रॅव्हिटी अंडर होणारे हे बघतो आहोत. वेट ड्राय दोन्ही असू शकतं. स्लो पेक्षा फास्ट कडे जास्ती जाणार, अशा पद्धतीने याचं क्लासिफिकेशन इथे दाखवलेलं आहे. पुढे जाऊया. या काही डेडली लँडस्लाइड्स जगामधल्या थोड्याशा केल्या आणि त्याचे कॉज दिलेले आहेत. मेन म्हणजे काय आहे, इकडे इयर वगैरे दिलंय आणि डेथ टोल किती आहे हे तर आहेच, आणि त्याच्याबरोबर कॉज दिले. तर बघा, काही ठिकाणी अर्थक्वेक हा कॉज आहे, काही ठिकाणी खूपशा ठिकाणी हेवी रेन्स हा कॉज आहे. आणि इथे आपल्याला दिसते की दोन्ही आहे, की अर्थक्वेक पण झाला आणि हेवी रेन पण त्याच्या वेळी झालं, तर मग बघायलाच नको, लँडस्लाइड खूप जास्त प्रमाणात ट्रिगर होतात. आईस पीक ब्रोकन अप, स्वित्झर्लंड सारख्या ठिकाणी बर्फाचे कडे कोसळणं आणि हा प्रकार होतो. चितगावची मडस्लाइड ही एक इतिहासात नोंदवली गेलेली मडस्लाइड आहे. आणि 9-10 जून 2007 हेवी रेन्समुळे प्रचंड मडफ्लो होत राहिला आणि त्याच्यामुळे त्याच्या आसपासचा सगळा भाग अफेक्ट झाला. साधारण 100-125 लोक मृत्यू पावली. आणि मुख्य म्हणजे असं होतं की तिथली जी इकॉनॉमी असते ना, छोटी गावं असतात ती पूर्णपणे तबाह होऊन जातात. त्यांचं मीन्स ऑफ लाईव्हलीहूड ज्याला आपण म्हणतो तेच नष्ट होऊन जातं आणि खूप डिवास्टेटिंग सगळी परिस्थिती होते. आता याची कारणं काय, तर हेवी रेनफॉल हे कारण आहेच, आणि मगाशी आपण पुराच्या संदर्भात बोलताना जे बोललो तीच कारणं इथे पण पुन्हा कुठेतरी होतात, की डिफॉरेस्टेशन आहे, रेकलेस कन्स्ट्रक्शन्स आहेत. आणि मग त्या सगळ्या तिथला जे लँड कव्हर आहे तो सतत बदलत ठेवला, तर मग तिथलं लँडस्केप एकूणच सगळं अर्थक्वेक प्रोन, लँडस्लाइड प्रोन होऊन जातं. सो ही एरियाज आपल्याला जे दाखवलेले आहेत ते
लँडस्लाइड म्हणता येतील वेस्टर्न घाट मधले आणि हिमालयामधले प्रामुख्याने याच्यामध्ये येतात. पटकन आपण कॉजेस बघूया. जिओलॉजिकल कॉजेस असतात, मगासपासून आपण याच्यावर बोलतोच आहोत. सेन्सिटिव्ह झोन्स असतात, वेदर्ड मटेरियल जिथे खूप सेन्सिटिव्ह आहे, स्लोप्स जास्त जास्त आहे, साधारण 12 ते 15 डिग्री ते 45 पण नाही 35 डिग्री पर्यंतचा जो स्लोप असतो तिथे लँडस्लाइड सगळ्यात जास्ती प्रमाणात होतात. मॉर्फोलॉजिकल रिजन्स कॉजेस आहेत, टेक्टॉनिकली ऍक्टिव्ह माउंटन रिजन्स आहेत जसं हिमालयन रिजन आहे वगैरे. ग्लोबल वॉर्मिंग आणि मग प्रोलॉंग्ड आणि इंटेन्स रेनफॉल असं जिथे होतं, हे सगळे जनरल कॉजेस आहेत. लार्ज स्केल कन्स्ट्रक्शन इन हिली एरियाज आणि लार्ज स्केल डिफॉरेस्टेशन, हे सगळे एक म्हणजे फ्लड्स आणि लँडस्लाइड्स, अर्थक्वेक्स आणि लँडस्लाइड्स हे दोन्ही प्रकार म्हणजे लँडस्लाइड साठी एका बाजूला अर्थक्वेक इंड्युस्ड पण असू शकतात आणि एका बाजूला त्या हेवी रेनफॉल मुळे होणारे पण असू शकतात. आणि शिवाय माणसाने केलेले जे काय भूपृष्ठावरचे उद्योग आहेत ते पण त्याला कारणीभूत असू शकतात. तर हे दोन मेन झोन्स आहेत. मालपाची लँडस्लाइड एक जास्ती लक्षात राहण्यासारखी 98 साली पिठोरगड उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा कारण आपण बघितली ती सगळी 4 दिवस रॉकफॉल होत होता, म्हणजे ते सगळं मटेरियल पडत होतं. हे 18 तारखेला सुरू झालेला 21 ऑगस्ट पर्यंत चालू राहिला. इतक्या मोठ्या प्रमाणात पण म्हणजे इतक्या जास्त वेळ सुद्धा या सगळ्या प्रकार घडू शकतात. आता हे मला थोडस म्हणजे बघायला पाहिजे, वेगळं वाटलं, कारण की 1979 आणि 80 साली झालेले भूकंप हे ह्याचे कॉज असू शकतो, कारण हा पण एक सेस्मिक झोन आहे उत्तराखंडचा एरिया, असं वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिओलॉजी प्रसिद्ध इन्स्टिट्यूट आहे, त्यांनी केलेल्या अभ्यासानुसार म्हटलं गेलंय. आता ह्याच्या डिटेल्स मध्ये अजून जायला पाहिजे निश्चितपणे, की इतक्या वर्षानंतर पण त्याचा एवढा इफेक्ट होऊन एवढी मोठी लँडस्लाइड होऊ शकते का वगैरे. तर स्टीप स्लोप्स आणि बाकी सगळ्या गोष्टी आपण ज्या बोललो, इंटेन्स रेनफॉल, टेक्टॉनिक प्लेट्सची मुवमेंट आणि डिफॉरेस्टेशन, हे सगळे फॅक्टर्स इथे जुळून आलेले होते. तसंच मालिनगावची जी आंबेगाव मध्येच ना, हो, झालेली लँडस्लाइड आहे अलीकडच्या काळामधल्या 14 साली झालेली, ती पण अजून लक्षात असेल सगळ्यांच्या, की अख्खं गावच्या गाव ऑलमोस्ट त्याच्या खाली गेलं. आणि तिथे पाण्याचा निचरा नीट न होणं, म्हणजे पुढची एक स्लाइड बघून आपण थांबूया यावर. हा जो स्लोप आहे ह्याच्यावर तुम्ही बघाल की ऍग्रिकल्चर लँड इथे मालिनगाव. आता स्लोप वर जर एवढा डिस्टर्बन्स सगळा झालेला असेल, इथलं पाण्याचा निचरा नीट होत नाही. हे कारण एक चांगला पेपर आहे त्याच्यामध्ये मला मिळालं की पाण्याचा निचरा तिथे होत नाही. आणि नंतर अजून एक पेपर मी काही वर्षांपूर्वी इथला वाचलेला होता, की तिथे ऑलरेडी इथे काही लिनामेंट्स आहेत आणि जिओलॉजिस्ट काही जिओलॉजिस्टनी पुण्यातल्याच तिथल्या लिनियामेंट दिलेल्या होत्या, की इथे ऑलरेडी वीक स्ट्रक्चर्स आहेत, त्यात डिस्टर्ब केलेला एरिया, त्यात स्टीप स्लोप आणि इंटेन्स रेन तिथे चालू झालेला होता आणि लँडस्लाइड झाली. असे सगळे फॅक्टर्स जुळून आले आणि एवढी मोठी तिथे घटना घडली. सो थांबूया. थँक्यू व्हेरी मच. कोणाला काही शंका असतील तर. थँक्यू. थँक्यू मॅडम. खूप छान विषय तुम्ही सांगितला. नॅचरल डिझास्टर्स असं खरं तर नाव होतं मॅडम. पण मला असं वाटतं की हे नॅचरल डिझास्टर्स तर म्हणजे त्याचं एक ट्रिगर आहे, पण मॅनमेड म्हणजे माणसाने जे उपद्रव केलेले आहेत, म्हणजे त्याची एकाच जागेवरती कॉन्सन्ट्रेशन असेल, डेव्हलपमेंटचं असेल, तर त्यामुळे याच्या सगळ्याची इंटेन्सिटी खूप वाढवलेली आहे. तर त्यामुळे आता नॅचरल डिझास्टर्स असं सेपरेट राहणं हे जरा मुश्किल झालंय असं मला तुमच्या लेक्चर मधून लक्षात आलं. सो खूप छान तुम्ही सांगितलं. अजून खरं तर खूप सांगायचं असणार आहे तुम्हाला. वेळेची मर्यादा फक्त लक्षात घेऊन थोडस मी तुम्हाला तरी थांबवलं. बोलक्यानो राहिले आणि हो, अजून काही आता हो त्याला ना. एंड नाहीये असं किती सांगावं, पण म्हटलं जरा जे ठळक आहे ते घ्यावं आपण.
त्याबद्दल सॉरी मॅडम, खरं तुम्हाला मध्ये थांबवलं त्याबद्दल. नाही नाही, पण सॉरीचा प्रश्न नाही. मलाही थोडासा उशीर झाला, 10-15 मिनिटं. आय एम सॉरी. पुन्हा करता येईल, तसं काय प्रॉब्लेम हो, नाही. म्हणजे आपल्याला परत करता येईल हे. हो ना. तर खूप छान. मध्ये मी येऊन म्हणजे उशीर झाल्यामुळे आधी मध्ये येऊन तुमचे आभार मानले थोडेसे. हो. जीविदातर्फे आणि पार्टिसिपंट्स तर्फे तुमचे आभार मानतो. उद्याची एक फक्त अनाउन्समेंट की उद्याचं आपलं लेक्चर आहे परत 6:30 वाजता. डॉक्टर भाग्यश्री आडगोप हे भारताच्या भूगोलाबद्दल आपल्याला सांगतील, म्हणजे जिओग्राफी ऑफ इंडिया. तर त्यामुळे सगळ्यांनी त्याला जॉईन व्हा. त्याची लिंक पण मी टाकतो. आता बाकी आपल्या पार्टिसिपंटकडे मी सूत्र देतो. त्यांनी तुम्हाला काही प्रश्न असतील तर मॅडमला विचारा. नाही दिसत आहेत काही प्रश्न. नाही कोणाला दिसत नाही. हो ना. अं, धन्यवाद कारलेकर सरांनाही धन्यवाद. त्यांनीच आमचा पाया घातला या विषयामधला, आणि अं, गोडी लावली या सगळ्या जिओमॉर्फॉलॉजी आणि सगळ्याची. थँक्यू. थँक्यू दीपक. त्यांच्यामुळेच आम्ही घडलो. आणि थँक्यू थँक्यू मॅडम, खूपच छान. म्हणजे जीविधा पण छान, खूपच जीविधा छान माहिती मिळाली. धन्यवाद धन्यवाद. येस 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 जीविधाला पण अनेक शुभेच्छा, येस. आणि थँक्यू व्हेरी मच मॅडम. थँक्यू सो मच. मी करू लिव्ह करू. हो, तर याबरोबरच आजचं लेक्चर संपलं असं मी जाहीर करतो. उद्या आपण पुढच्या सेशनच्या साठी भेटूया. थँक्यू व्हेरी मच. गुड नाईट.